पुंडलिकवरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 31व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। विद्यते हृदय ग्रंथी या शेवटच्या भागावर आपण आलेलो आहोत। या श्लोकाची सुरुवात जरी ही असली तरी आपण बाकीच्या भागांचा आधी अभ्यास केलेला आहे आणि विद्यते हृदय ग्रंथी या विषयाचा आपण काही आठवड्यांपासून विचार करीत आहोत। हृदय हे शरीरामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान आहे। हृदयस्थानामध्ये जीव राहतो। हृदयस्थानामध्ये जीवापासून पुढे सर्व होणारा व्यवहार आणि त्या व्यवहाराला अनुकूल असणारे सूक्ष्म आणि स्थूल शरीर हे निर्माण केलेलं आहे। परंतु ते बीज रूपाने हृदयामध्ये राहतं। हृदयामध्ये बीज आहे, त्या ठिकाणी काही क्रिया, विचार, पदार्थ खरं तर नाही। तिथे सर्व काय आहे, यांचं सूक्ष्म रूप म्हणजे बीज रूप आहे। संसाराचं बीज काय, असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात। हृदयापर्यंत पोहोचल्याशिवाय संसाराचं बीज लक्षात येणं कठीण आहे। परंतु संसाराचं बीज किंवा आपण कुठून आलो, आपलं बीज काय आहे हे कळून घेण्याची एवढी आवश्यकता साधारणपणे कोणाला वाटणार नाही। कारण की आपण जेवढी आपली क्षमता असते, बुद्धीची जेवढी क्षमता आहे त्याप्रमाणेच विचार करतो। म्हणजे संध्याकाळी काय खायचं, दुपारी काय खायचं, उद्या काय करायचं, आठवडाभरात काय करायचं, 6 महिन्यात काय करायचं, 1 वर्षासाठी काय करायचं, एक पिढी आपली काय करणार, पुढच्या पिढ्यांसाठी काय करायचं, असा व्यवहारात जसा श्रेष्ठ श्रेष्ठ विचार दिसतो आणि याच्यातच लोक मरून जातात। म्हणजे काही काही लोक आपली व्यवस्था करतात आणि आपल्या पुढच्या पिढींची पण व्यवस्था करण्याच्या नादात असतात आणि या नादामध्ये त्यांना हे लक्षात राहत नाही की आपल्याला काय करायचं होतं नक्की। मनुष्य देहात आल्यानंतर नक्की काय करायचं हे कळण्याची बुद्धी येणं ही अतिशय अवघड आहे। भिकारी झालं तरी चालेल, पण आपल्याला काय करायचं होतं, काय करायला पाहिजे हे कळून घेणं गरजेचं आहे। कारण माणूस साधारणपणे कसला विचार करतो, खूप शहाणा असेल तर आपल्यापेक्षा पुढच्या पिढीचाही विचार करतो। शहाणा असेल त्याच्यापेक्षा जास्त काय विचार करेल, म्हणजे पिढ्यानपिढ्यापासून खातील असं जास्तीत जास्त विचार करेल, त्याच्या पलीकडे काय विचार करेल, त्याच्यापेक्षा जास्त माणूस काय विचार करत नाही। तर जेव्हा केव्हा एखाद्याची बुद्धी असा विचार करू शकते की हे बाकीचं काय होईल नाही होईल माहीत नाही, पण आपण नक्की कुठून आलो, हे जग नक्की कसं सुरू झालं, किंवा जग म्हणजे काय आहे, जगाचा उगम कुठून झाला, या विचारामध्ये जो जीव असतो तो हुशार आहे, तो शहाणा आहे। आणि आपण दिवसभरात किती वेळ असा विचार करतो हे कळून घेणं गरजेचं आहे। पण फक्त आपण चिंतन ऐकल्यानंतर हा विचार करत राहू असं होणार नाही। तर अशी साधनं करणं गरजेचे की ज्या साधनांमुळे आपल्याला क्षणाक्षणाला हाच विचार आला पाहिजे। हा जो भवसागर आहे त्यामधून आपल्याला बाहेर कसं पडावं याचा विचार क्षणाक्षणाला करणं गरजेचं आहे। फक्त आठवड्यातून एकदा करण्याने याच्यातून आपण बाहेर पडू शकत नाही। आणि आपण जी साधनं करतो या साधनांमध्ये ती फक्त साधनं सात्विक व्यवहार असेल तर तो खरं तर उपयोगाला येत नाही। कारण सात्विक माणसाला सात्विक व्यवहारातून आनंद मिळतो, राजसी माणसाला राजसी व्यवहारातून मिळतो आणि तामसी माणसाला तामसी व्यवहारातून आनंद मिळतो। प्रत्येक जण आपल्या व्यवहाराला श्रेष्ठ मानतो, दुसऱ्याच्या व्यवहाराला नाव ठेवतो।
त्यामुळे सात्विक मनुष्य बरोबर का राजसी मनुष्य बरोबर का तामसी मनुष्य बरोबर हा मोठा गोंधळ जगामध्ये आहे. तर प्रत्येकाला काय वाटतं, आपण जो व्यवहार करतो तो बरोबर आहे आणि इतर जे आहेत ते योग्य नाही. तर परमार्थ नावाखाली सात्विक व्यवहार करणं म्हणजे खरं परमार्थ नाही आहे. मग एखादा म्हणेल की तो पोषक असेल तर मग ठीक आहे, त्याला वाटत असेल तसं तर त्याने ते करायला हरकत नाही. पण याचा अर्थ तामसी किंवा राजसी मनुष्य मुक्त होऊ शकत नाही असं नाही. तामसी मनुष्य सुद्धा मुक्त होऊ शकतो, राजसी मनुष्य सुद्धा मुक्त होऊ शकतो, सात्विक मनुष्य पण मुक्त होऊ शकतो. तिघांनाही तो अधिकार आहे. पण जिथपर्यंत तो या हृदयापर्यंत पोहोचत नाही तिथपर्यंत त्याला हे शक्य नाही. मग त्याला त्याचा शोध लागणं गरजेचं आहे. तर आपलं हृदय जे आहे ते हृदय, या हृदयापर्यंत आपण आलोत हे कळून घेण्यासाठी किंवा या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठीचा आपण विचार केलेला आहे. जेव्हा आपण जे काही होत आहे हे जगासाठी नसून माझ्यासाठी आहे, मीसाठी आहे असं ठामपणे लक्षात घेऊ, तेव्हा आपण हृदयापर्यंत आलेलो आहोत. कशासाठी सुरू आहे? या मीच्या व्यवस्थेसाठी जग आहे. जगातली कुठलीच गोष्ट त्यांच्यासाठी नाही आहे. म्हणजे आपण जिथे कुठे असं समजतोय की त्यांच्यासाठी मी करतोय, तर तो आपला काय भ्रम आहे. आपण कोणासाठीच काही करत नाही. जे काही करतो ते कोणासाठी करतो? स्वतःसाठी करतो. ज्या ठिकाणी आपल्या त्या स्वला ठेच लागते, ज्या ठिकाणी आपल्या त्या मीला धक्का लागतो, त्या ठिकाणी आपण थांबू शकत नाही. मग तर कितीही आपल्याला ती व्यक्ती, तो पदार्थ, तो विचार, त्या क्रिया प्रिय असल्या तरी सुद्धा नाही. ज्या ठिकाणी त्या मीला काय झालं, धक्का लागला, कुठल्याही विचारांपासून, कुठल्याही पदार्थांपासून किंवा कुठल्याही क्रियेपासून मीला धक्का लागतो, असं जगातला कुठलाही विचार, क्रिया किंवा पदार्थ कितीही प्रिय असो आपण त्याला सोडून देणार आहोत. आपण त्याच्यात नादाला लागणार नाही, त्याच्यापासून दूर जाणार. आपण यातना होऊन जावोत का कसंही जावो, पण आपण त्या पदार्थाच्या नादी जास्त काळ लागू शकत नाही. ठीक आहे. मग हे जर सत्य असेल, हे जर आपण लक्षात घेतलं, तर आपल्याला असं लक्षात येईल की हा सगळा प्रपंच जो आहे तो फक्त मीच्या व्यवस्थेसाठी आहे. हे ज्ञान आहे. हे काय? हे काय? हे ज्ञान आहे. स्वभोगेसी वसे भोगता येत. स्वभोगेसी वसे भोगता येत. भोगता म्हणजे मी. हे कोणी केलेलं आहे? कोणासाठी आहे? स्वभोगेसी वसे भोगता येत. येथ म्हणजे कुठं? या त्रिभुवनामध्ये कुठेही, जिथे कुठे तो आहे, जिथे कुठे तो जातो, कशासाठी आहे? स्वभोगेसी वसे. मीच्या म्हणजे स्वच्या भोगासाठी तो हे सगळं करतोय. पण आपण एकमेकांना दाखवत सुटतो की तुमच्यासाठी करतोय, तुझ्यासाठी करतोय, असं तसं वगैरे सर्वत्र सगळेजण करतात. त्यामुळे याच्यात काही असं म्हणता येत नाही मी तसं करत नाहीये म्हणून. सगळेजण, मग तसे वर्ग आहेत सगळे. समाज तसा आहे. म्हणजे आपल्याला मग समाजाला धरून समाजासाठी असं करायला, याच्यासाठी असं करायला, त्याच्यासाठी असं करणं वगैरे, आपण हे सगळं काय करत असतो? नाटक करत असतो. हे काय आहे? नाटक आहे. ते नाटक कुठपर्यंत करता येतं? जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंतच करतो. कुठलंही नाटक कुठपर्यंत करणार आपण? नाटक कुठपर्यंत करतो? जसं तुम्ही आता किती एकदम शांत आणि एकदम जणू काय दयाळू, एकदम असे प्रेमळ वगैरे सात्विक असे बसलेत का नाही? नाटक करताय का खरं करताय? हा, नाटक आहे. जस्ट आता तो थोडंसं शुक्रवार आला आणि ते आपल्याला त्या डोक्यात फिट आहे आपल्या की आता आपल्याला असं बसायचंय, एकदम असं सात्विक, दयाळू, प्रेमळ वगैरे असं. आणि मग नंतर पुढे आपल्याला माहिती आहे आपण काय करणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण सर्वत्रच वागतो. आणि फक्त मीच वागतो किंवा तुम्हीच वागतो असं नाही, सगळं जग तसंच आहे. मग हे जे आहे, हे जेव्हा आपण मान्य करू स्वतः, दुसऱ्याला शिकवायची गरज नाही. मी आता महाराज म्हणून शिकवतो तुम्हाला. तुम्ही शिकवायला लागले की तुम्ही पण महाराज होणार. पण महाराजांनी स्वतःला पण शिकवायला पाहिजे का फक्त तुम्हाला शिकवायचं? आधी स्वतः पण शिकलं पाहिजे आणि मग दुसऱ्याला पण शिकवलं पाहिजे. पण स्वतः शिकायचं नाही दुसऱ्याला शिकवायचं म्हटलं मग जरा अवघड होईल ना. तर स्वतःलाही ते शिकवावं लागतं. म्हणजे मलाही शिकवायला पाहिजे मी, आणि
मला जर तुम्हाला सांगण्याचा हा व्यवहार आला असेल तर मला तोही करावा लागेल. तर आपण या जगामध्ये जिथे कुठे जातो तिथे फक्त काय, स्वभोगाचा व्यवहार आहे. मग तो राजसी असो, सात्विक असो का तामसिक. तुम्ही स्वर्ग लोकात जा, मृत्यू लोकात जा, नरक लोकात जा का ब्रह्मलोकात जा, कुठेही जा, तोच कारण तेच आहे, कारण बदलतच नाही. हे इतकं स्पष्ट ज्ञान आहे. आणि ते कुठे पाहिजे, ते सतत आपल्या आतमध्ये लक्षात घेतलं पाहिजे. कोणाला सांगत बसले की त्याने अडचण येणार हे नक्की, म्हणून सांगू नये. कारण ह्या गोष्टी कशा आहेत, सांगण्याच्या गोष्टी नाही त्या. कोणालाही म्हटलं तर मग वादाचा विषय तयार होणार आहे. आणि त्यातल्या त्यात आपण जे आपल्या जवळचे असतात यांना जर आपण हे सांगत सुटलो तर मग काय होणार आहे, तो जास्त वाद होणार आहे. म्हणून वाद करायची गरज नाही, आपलं आपण ओळखायचं, गप्प बसायचं. आहे ना. ते म्हटले असं आहे, हो बरोबर होणं तुमचं खरं आहे, ह्याच्यासाठी असं केलं पाहिजे, त्याच्यासाठी तसं केलं पाहिजे, आम्ही तुमच्यासाठीच करतोय, खरं आहे म्हणायचं तुमचं, बरोबर आहे. तर स्वला हे ज्ञान लक्षात आलं की त्याची दिशा बदलली. काय झाली, दिशाच बदलली. तुमची दिशा अख्खी बदलून गेली जगण्याची. जितकं तुम्ही हे प्रयत्नपूर्वक कराल तुमची दिशा बदलली. म्हणजे काय, या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही हृदयामध्ये अंधाराच्या बाजूकडून कुठे निघाले, उजेडाच्या बाजूकडे निघाले. तुमच्या हृदयामध्ये उजेड पडायला लागलाय. शब्दशः उजेड, शब्दाचा उजेड अर्थ नाही आहे, ते ज्ञान आहे. ते काय ज्ञान आहे हे तुम्हाला जितकं स्पष्ट व्हायला लागेल, जितकं तुम्ही स्पष्ट लक्षात घ्याल, जितकं तुम्ही ते दृढपणे स्वतःवर, मीवर बिंबवाल, तितकं तुम्हाला ज्ञान ते काय होणार आहे, स्पष्ट होणार आहे. हे बिंबवलं की ते ज्ञान स्पष्ट होत चालणार आहे. म्हणजे याचा अर्थ बाकीचे काही अडचणी येणार नाही का, म्हणजे हे सगळं बंद पडणार का, नाही. हे सगळं तसंच राहणार. हे चालू असताना, असते काळी हे सगळं असतानाच आपल्याला हा विचार करावा लागणार आहे. हे सगळे सुधारतील आणि सगळे असे आता मी म्हणतो तसे वागायला लागतील आणि मग आपल्याला ते आपल्यावर बिंबवायचं आहे असं नाहीये. असे कोणीच नाही भेटणार आहे. किती जण भेटणार आहेत असे आपल्याला, एकही नाही भेटणार आहे. किती, आपल्याला काय धरून चालावं लागणार आहे, अशा प्रकारे विचार करणाऱ्या जगात कोण भेटणार आहे आपल्याला, कोणीच भेटणार नाहीये. असा विचार करून, म्हणजे जेवढे भेटणार ते ह्याच्या विरोधात किंवा उलट दिशेचे भेटणार आहेत. असा विचार करून जेव्हा आपण आपली वाटचाल करू तेव्हा आपल्याला ते दृढ करता येईल. कारण आपण काय करत असतो, आपण आधार शोधत असतो. साधारणपणे जीवाची खोड काय, जीवाला कसं वाटतं, आपण आधार शोधतो. एकदम साधारण आहे. प्रकृतीचा तो सहज स्वभाव आहे. प्रकृती काय करत असते, आश्रय शोधत असते. प्रकृतीला काय लागतं, आश्रयाशिवाय प्रकृती राहत नाही. त्यामुळे आपला तो सहज स्वभाव आहे, आपण आधार शोधतो. आपल्याला भीती असते, सतत आपण आधार शोधतो कशाचं तरी, म्हणजे कसं होणार आपलं किंवा कसं होईल असं आपल्याला वाटतं. सगळ्यांना वाटतं ते. तर ज्याचं जसं होणार आहे त्याचं तसंच होणार आहे. स्थूल शरीराचं जसं होणार आहे तसंच होणार, सूक्ष्म शरीराचं जसं होणार तसंच होणार, प्रत्येक अवयवांचं जसं होणार आहे तसंच होणार आहे. आपण म्हटल्याने काही बदलणार नाही. त्याच्यात तुम्ही जसं कराल तसं होणार. मग तुम्ही जे करणार आहे ते जसं होईल तसं होणार. मग तुमचे विचार, तुमची क्रिया जसे असतील तसं होईल. आणि जे काही होईल, जे काही करणार ते सगळं त्या मीच्या व्यवस्थेसाठी करणार. मग मीला हे सगळ्याची गरज आहे का, असा मोठा प्रश्न पडतो. ठीक आहे, हे सगळं झालं, हे मीच्या व्यवस्थेसाठी असा आपला विषय झाला. आता प्रश्न निर्माण असा होतो की मीला याची गरज आहे का. प्रश्न काय निर्माण होतोय, मग मीला याची काही गरज आहे. म्हणजे आता आपण एक भागातून बाजूला झालोय, आपला एक भागाचा विचार पक्का झालाय, म्हणजे एवढा आपल्याकडे उजेड पडला. आता आता असा प्रश्न येईल की हे सगळं जे आहे या सगळ्याची मीला गरज आहे का. हे सगळं जो प्रपंच, 14 भुवनाचा प्रपंच मीने मांडला, तर त्याची मीला गरज आहे का असा प्रश्न पडतो. सो व्यवस्थेसाठी जर आहे तर त्या सोलरची गरज आहे का असा पण प्रश्न यायला हरकत नाही, त्याचा विचार करायला हरकत नाही. तर शास्त्रामध्ये असं सांगता येते की तो नित्य तृप्त आहे. तो कसा आहे, नित्य तृप्त आहे. मग नित्य तृप्त असताना त्याला गरज काय, तो नित्य तृप्तच आहे, त्याला गरजच काय. मग या उत्तरामध्ये सगळा गोंधळ आहे. म्हणजे याचं उत्तर सापडणंच अवघड आहे. तिथे सगळा विचार जो आहे तो खुंटतो, तो पुढे चालत नाही. म्हणून जेव्हा आपण
मीवर येऊ अशा पद्धतीने की मी साठी आहे, आणि इतराचा मग इतरांना दोष देण्याचा किंवा इतरांमध्ये रागद्वेषाचा प्रश्न नाही. रागद्वेषाचा प्रश्न नाही, कारण जे जे मीच्या व्यवस्थेसाठी घेणार आहे त्याची स्वतःची आपापली एक गती आहे. कारण मीने आता जे काही प्रपंच मांडला त्या प्रत्येकाची एक गती आहे, ती ठरलेली आहे. त्यामुळे ते आपल्या हातात काहीच नाही, मग त्याचा विचार करत बसण्याचा अर्थ नसतो. मीच्या व्यवस्थेसाठी आपण जे पाहतोय त्या प्रत्येकाची आपापली गती आहे. उदाहरणार्थ हे फूल आहे, हे फूल समजा मला आवडलं आणि ह्या फुलाची मी झाडापासून हे फूल काढून घेतलं आणि मी याचा सुगंध घेतोय. आता हे मीच्या व्यवस्थेसाठी केलं समजा, पण या फुलाला स्वतःची एक गती आहे. या फुलाला काय आहे? स्वतःची एक गती आहे. त्याच्या पलीकडे हे मीची व्यवस्था करणार नाही. करेल का? करणार नाही. मग जेवढा काळ आहे तेवढाच काळ आहे. त्यामुळे त्याच्यात रममाण होण्याचा तसा प्रश्न येत नाही आणि न रममाण होण्याचाही प्रश्न येत नाही. रममाण होणे का न होणे असा तिचा विषय नाही, त्याची गती लक्षात आली. पण आपल्याला जेव्हा हे प्राप्त होईल तेव्हा आपल्याला आनंद होतो, सुख होतं, आणि जेव्हा आपल्याला हे कुजेल तेव्हा आपल्याला दुःख होतं. म्हणजे पदार्थाच्या उत्पत्तीमध्ये आपल्याला धन्यता निर्माण होते, स्थितीमध्ये पण धन्यता वाटते, पण नाशामध्ये आपल्याला दुःख तयार होतं. म्हणजे मीच्या व्यवस्थेसाठी असणारे पदार्थ प्रकृती अधीन आहे, आणि प्रकृती जी सुरुवातीलाच तयार करण्यात आली, प्रकृतीचं जे स्वरूप आहे ते काय आहे? प्रकृतीचं स्वरूप हे सगळं मुळात उत्पत्ती स्थिती प्रलयवान आहे. प्रकृती कशी आहे? प्रकृती उत्पत्ती स्थिती प्रलयातून जाते, म्हणजे तिचं ते स्वधर्म आहे. उत्पत्ती स्थिती प्रलय हा काही मीचा धर्म नाही. पण ह्या मीने जी काही प्रकृती कल्पिलेली आहे तिचा धर्म काय आहे? उत्पत्ती स्थिती प्रलय हा तिचा धर्म आहे, आणि ती तिचा धर्म पाळते. आणि अधिक ती फक्त कल्पना मात्र आहे, म्हणजे ती खरी नाही आहे. पण लक्ष त्या उत्पत्ती स्थिती प्रलयावर गेल्यामुळे तो मी जो आहे तो अंधारात पडलेल्यासारखा आहे. म्हणून उत्पत्ती स्थिती प्रलयामध्ये मीने गुंतू नये. म्हणजे उत्पत्ती आणि स्थितीमध्ये धन्यता, प्रलयामध्ये दुःख, असं करत बसू नये. ते पहिल्यांदा थोडं शहाणपण अंगात येणं गरजेचं आहे, कारण आपण त्याच्यामध्ये अडकून बसतो. अवघड आहे, पण आपल्याला तो प्रयत्न करावा लागतो. ते काय करावं लागेल? आपल्याला तो प्रयत्न करावा लागेल. तर जेव्हा त्या मीला आपण हे शिकू तेव्हा तो मी जो आहे तो स्थिर होतो, आणि तो स्थिर झालेला धैर्यवान जो मी आहे तो धैर्यवान असणारा मीला ह्याची काय गरज होती हे जाणू शकतो. तिथपर्यंत त्याला ते कळणं अवघड आहे. वाचणं ऐकणं सोपं आहे, पण त्याला ते साक्षात लक्षात येणं अवघड आहे. जिथपर्यंत तो यामध्ये स्थिर शांत होत नाही, धैर्यवान होत नाही, तिथपर्यंत त्याला ते लक्षात येणं, साक्षात लक्षात येणं अवघड आहे. तर मीला याची गरज काय होती? नित्य तृप्त असताना त्याला त्याची गरज काय? तर त्याला शास्त्रामध्ये असं उत्तर आहे की एकाकी न रमते हा एक विषय आहे. दुसरा विषय लीला श्वास वृथा चेष्टा अनुद्दिश्यम फलम येतं. म्हणजे सोप्या भाषेमध्ये टाइमपास कशासाठी चाललंय? निरर्थक म्हणण्यापेक्षा टाइमपास, फक्त टाइमपास म्हणून चालू. अख्खं जग हे फक्त टाइमपास म्हणून चालू आहे. त्यामुळे असं कसं शक्य आहे? तसंच आहे. लहान मुलाचा खेळ कसा असतो? लहान मुलांचा खेळ जसा असतो तसा आहे. व्यवहारामध्ये जशी लहान मुलं एखादा खेळ मांडतात, कुठपर्यंत? त्यांना जिथपर्यंत वाटतं पण मांडतात, पण त्याच्या खेळामध्ये नियम काय असतो? काहीच नियम नसतो. ते कशाला काय करतील कशाला काय करतील हे सांगता येईल का? लहान मुलांचा जर खेळ सुरू झाला तर त्याच्यामध्ये ते कशाला काय करतील ते सांगता येत नाही. लहान मुलांच्या खेळामध्ये काय खेळ सुरू होईल हे सांगता येत नाही, कशाला काय करतील हेही सांगता येत नाही, खेळ कुठला असेल हेही सांगता येत नाही.
खेळात काय होईल हे सांगता येत नाही. म्हणजे कशाचीच शाश्वती नाही, कशाचीच गॅरंटी नाही. पण ते मस्त मजा करतात है ना, त्यांच्या खेळामध्ये ते मस्त मजेशीर राहतात. किती वेळ त्याचं पण काही गॅरंटी नाही, किती वेळ माहित नाही. लहान मुलं काही गोळा झाली होती इथे, मग त्यातले एक म्हणे की मी प्रिन्सिपल आहे. मग बाकीचे म्हटले नाही तूच का प्रिन्सिपल, आम्ही प्रिन्सिपल. बरं हे घेऊ. मग त्यांचा वाद झाला, काहीतरी ढालं. मग ते म्हटले ओके ही प्रिन्सिपल. मग दुसरी म्हणे की हे टीचर आहे. म्हणजे टीचर. मग बाकीचे म्हणजे मग हे बाकी सगळे विद्यार्थी. मग आम्ही का विद्यार्थी व्हायचं, आम्ही पण टीचर. मग असं करून काहीतरी त्यांचा झाला निर्णय. एक जण प्रिन्सिपल, एक जण 2-4 टीचर वगैरे, आणि काही उरलेले विद्यार्थी. मग ते प्रिन्सिपलने छडी वगैरे, आणि मग त्यांचा तो खेळ सुरू होता गमतीशीर. ठीक आहे, बराच वेळ चालला होता खेळ त्यांचा. सांगण्याचा मुद्दा काय की कोण काय होईल हे सांगता येतं का, नाही, काही सांगता येत नाही. सगळ्यांनी मिळून ते सगळ्या प्रकृतीने मान्य केलं झाले. सांगता येते का कोण कधी पंतप्रधान होईल. प्रकृतीने मान्य केलं तर झाला पंतप्रधान देवेगौडा. त्याचं काही गॅरंटी नाही ना काही. कोणी पंतप्रधान होऊ शकतं, कोणी मुख्यमंत्री होतं. त्याचं काही शाश्वती नाही या खेळामध्ये. जगामध्ये कशाचीच तुम्हाला गॅरंटी देता येणार का, देता येते कशाचीच गॅरंटी नाही. तुम्हाला जे आज एकदम छान 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 वाटतंय ते उद्या एकदम संपलेलं असेल. आपण या खेळामध्ये कुठेही काही नियमच दाखवतो, नियमच नाहीये. या जगालाच नियम नाही कुठंच, पण सगळं नियमात आहे असं वाटतंय. सगळं कसं नियमबद्ध वाटतं का नाही. सगळं एकदम कसं चालू आहे, एकदम सगळं एकदम नियमात चालू आहे. वास्तविक काही नियमात वगैरे नाहीये काही. कधी काय होणार याची कोणालाच गॅरंटी नाही. कोणाला जगात कोणालाच माहित नाही. ही पृथ्वी कधी निघळेल ह्याचं सुद्धा कोणाला सांगता येत नाही. मग लोक म्हणतात असं असं अंदाज, ते सगळे अंदाज आहेत. मग तसे होतीलच असं काही सांगता येत नाही. होतीलच असं झालं तर जेवढे म्हटले होते असं होणार ते म्हणतात बघा आम्ही सांगितलं होतं हे असं होणार आहे, असंच होणार असं जगात कोणीच सांगू शकत नाही, कोणीच नाही. झालं तर एखादा जण म्हटलं आणि तसं झालं तर तसं झालं तर झालं. आपण म्हणतो ज्योतिषाकडे जाऊ, कुंडली दाखवू, अमकं करू तमकं करू, बघू काय असं होतं, ह्याच्या कुंडलीत असं आहे त्याच्याकडून. जगात कोणालाच ईश्वराला सांगता येत नाही तर ज्योतिषाला काय सांगता येतं. मग ते जे सांगतात ते बऱ्याच वेळा बरोबर असं वगैरे होतं, ठोकताळे असतात. तसं मी पण सांगतो तुमचं भविष्य. सांगू का नको, सांगू का नको. आपल्याला आपलं सगळ्यांचं भविष्य सांगता येऊ शकतं. कसं, आपण सगळे मरणार आहे. मला सांगा आता कोणाला नाही म्हणेल. आता मग तुम्ही म्हणणार कधी मरणार ते सांगू. मरणार आहे तर कधी मरणार. मग काही फेकून दिलं 2 वर्षांनी मरणार आहे आणि समजा बरोबर झालं तर 10 वर्षांनी मरणार आहे. त्याची काही गॅरंटी नाही. कशाचं जगामध्ये कशाचीच काहीच शाश्वती नाही. तुम्ही ज्याला धरून बसलेत त्याला विनाकारण धरून बसू नका. हा खेळ आहे. हा काय जग म्हणजे काय, नियमरहित खेळ आहे. पण नियमरहित खेळ असून सगळ्या नियमात आहे असं वाटतं. जसं त्या मुलांचा खेळ सुरू झाला मग त्याच्यात दिसतं एक प्रिन्सिपल, हातात छडी वगैरे, 2 टीचर, 5-10 मुलं, आणि मग त्यांचं कसं नियमात सगळं वाटतंय. म्हणजे एक प्रिन्सिपल आहे, टीचर आहे, नंतर विद्यार्थी आहे, असं दिसतं ना सगळं. कसं वाटतं आपल्याला पाहिल्यावर, सगळं नियमात आहे. मग त्यांनी जे ठरवलंय ते सगळे ते आपापलं करतात बरोबर त्याप्रमाणे. ते सगळे त्याच्याप्रमाणे करतात. कुठपर्यंत त्यांना जिथं वाटतं तिथपर्यंत. त्यांचा तो खेळ कितीपर्यंत चालेल, त्यांना जिथपर्यंत वाटेल तिथपर्यंत. त्यांना म्हणजे कोणाला, सगळ्यांना. आता समजा त्याच्यातल्या एखाद्या मुलाच्या आईने जर आवाज दिला घरी आहे, आता मुलगा समजा प्रिन्सिपल असेल, तुला घरी जावं लागेल का नाही. मग प्रिन्सिपल आता रिटायर, मग तिथे उरलेली मुलं काय करणार, दुसरा प्रिन्सिपल. तसं आपल्याला बोलवलं की आपण रिटायर, मग बंद पडणार का सिस्टम, नाही, दुसरं कुठेतरी येणार. काहीच बंद नाही पडणार. आपण मेल्याने, आपण गेल्याने जगात काही बंद नाही पडणार. हा खेळ आहे. आपल्या असण्या नसण्याने जगात काही फरक पडत नसतो कोणाला, काही फरक पडत नाही. काही तू म्हणत नाही तो पण तरी थोडं दुःख होतं ना. आता समजा तो जर प्रिन्सिपल मुलगा खूप छान काम करत होता तिथे, त्याच्या आईने बोललं त्याला जावं लागलं. आता उरलेल्या मुलांना थोडा वेळ जरा दुःख होणार का नाही.
पण त्यांचा खेळ जर पुढे चालणारच असेल तर पण समजा सगळ्यांच्याच आई बाबांनी जर आवाज दिला आणि सगळ्याच मुलांना घरी जावं लागलं तर महाप्रलय. जगबुडीत झाली. जगबुडी झाल्या मग तुम्हाला जायला लागेल का मला जायला लागेल? सगळ्यांचं महाप्रलय झाला. महाप्रलयामध्ये जग काय होतं, सगळ्यांचेच आई बाप बोलावतात बॅक टू पॅव्हिलियन, हे की नाही? सगळेजण अव्यक्तामध्ये, है ना? दुसऱ्या दिवशी खेळ पुन्हा सुरू. हा खेळ आहे. जग म्हणजे काय? खेळ आहे. त्यामुळे एवढं काही टेन्शन घेऊ नका. जग म्हणजे नुसतं खेळ आहे. काय आहे? खेळ मांडीला वाळवंटी ठाई. वाळवंट म्हणजे ज्या ठिकाणी काही पिकत नाही. वाळवंटात काय पिकतंय? काय वाळवंटात पाणी असतं पण पिकत नाही, त्याला वाळवंट असं म्हणतात. वाळवंट म्हणजे काय? चंद्रभागेच्या वाळवंटात पाणी आहे पण काय नाही आहे, पीक नाही आहे, म्हणजे त्याला फल नाही, काही निष्फल आहे, फल रहित होतं. तर जग म्हणजे हा नुसता एक खेळ आहे. काय? जग म्हणजे काय? नुसता एक खेळ आहे. आणि या खेळामध्ये काय असणार आहे? तुम्हाला कुठलं तरी एखादं पात्र आहे, ते पात्र तुम्हाला कसं करायचंय हा तुमचा प्रश्न आहे. उत्कृष्ट करा हा तुमचाच प्रश्न आहे. उत्कृष्ट नाही करा हा तुमचाच प्रश्न आहे. मग ज्याला जसं वाटेल तसं तो करतो. मग एखाद्याला वाटतं आपण नवऱ्याचं काम एकदम परफेक्ट करायचं, एकदम बरोबर करायचं, मग तो करतो. मरेपर्यंत करायचं तो करतो. बायकोचं काम व्यवस्थित करायचं करतो. एखाद्या वाटतं एवढं काय नाही फरक पडत, असंही केलं तरी काय हरकत नाही, तो तसं करतो. म्हणून बघा, सगळेजण एकदम समान आहेत का? आता तुम्ही इथे बसलेले बरेचसे या वर्गामध्ये आहात, मग तुम्ही सगळेजण बरोबर सगळे समान रीतीने करतात का नवरेपणाचं काम? नाही. करतात का? नाही करत. प्रत्येक जण कसं करतो? आता तसं बघितलं तर नवरा या शब्दाचा जर आपण अर्थ घेतला आणि त्याचे जर आपण नियम घेतले की नवऱ्याने कसं राहायचं, असं समजा 10-12 नियम बनवले, तर करतात का सगळे? नाही करत. कसे करतात? मग ज्याला जसं करायचं तसे करतात. काही उत्कृष्ट नियमामध्ये बसतात, काही उत्कृष्ट नियमामध्ये बसत नाही, कमी अधिक प्रमाणात, है ना? तर नवरा हे एक जसं पद आहे, तसे असंख्य आपण भूमिका आपल्या आहेत, है ना? असंख्य भूमिका, आणि प्रत्येक भूमिका कशी करायची हे आपण ठरवतो. आपल्याला जसं वाटतं तसं करतो आपण. मग त्याप्रमाणे तसं तसं सुख दुःख मिळतं, तसं तसं सुख दुःख मिळतं. आता ते खरं मांडल्यामुळे, सत्य मांडल्यामुळे मग त्याच्यात जास्त त्रास होतो. खेळ जो आहे तो सत्य मांडला की त्याच्यात जास्त त्रास होणार, किंवा जास्त सुख किंवा दुःख होणार, दोन्ही होणार. कधी सुख होणार, कधी दुःख होणार, दोन्ही. आता आपल्या जर लक्षात आलं हा काही नाही, एक खेळ आहे. जिथपर्यंत आपलं हे पात्र आहे तिथपर्यंत राहणारच आहे आपण. जेव्हा पात्र संपायची वेळ आली तेव्हा जर शरीराला रोग लागून यातना होऊन प्रचंड वेदना होऊन जाणार असेल तर तसंच जाणार आहे. तसं नसेल होणार, एकदमच धक्का आणि वर जाणार असेल तर तसं जाणार आहे. काही नाही, शांतपणे जाणार असेल तर तसं जाणार आहे. तर सांगता येत नाही काही. म्हणजे शेवट असो का मधला काळ असो, कधीही कुठलाही काळ असो, जे काय होणार ते कसं आहे, हा एक नुसता खेळ आहे. कोणी मांडलाय? कोणी मांडलाय? कोणी? वेष्टीने बघितलं तर आपण स्वतःच मांडलाय हा खेळ. कोणी मांडलाय? आपण हे स्वतः मांडलेलं आहे. मग आपण जर खेळ मांडलेला असेल हे आपल्याला लक्षात आलं तर त्याच्यामधून आपल्याला सुख दुःख जर झाले, पण ते नुसतं खेळाचा एक भाग आहे असं जर आपण लक्षात घेतलं तर आपलं सुख दुःख येऊन सुद्धा त्या सुख दुःखाच्या आपण पलीकडे जाऊ. काय होणार आहे? सुख दुःखाच्या पलीकडे जाऊ, म्हणजे त्या सुख दुःखांना आपण साक्षी होणार. मीच ज्ञान म्हणजे काय? कारण आपण हृदयाचा अभ्यास करतो ना. हृदयामध्ये जो मी आहे तो मी कसा आहे? ज्या मीला हे कळतं की या मीच्या व्यवस्थेसाठी प्रकृती आहे, एका शब्दात, अनेक शब्दांमध्ये आपण आधीच विचार केलेला आहे. प्रकृती म्हणजे काय? प्रकृती म्हणजे सगळं 14 भुवन, स्थूल आणि सूक्ष्म सगळा प्रपंच. तर ज्या मीला हे कळतं की मीच्या व्यवस्थेसाठी प्रकृती आहे, ज्या मीला हे कळतं की ही प्रकृती कल्पना आहे, ठीक आहे, फक्त कल्पना आहे, ती कुठून आली? जी कल्पना आहे ती कुठून आली? ती त्याने स्वतः तयार केली. ही कल्पना कोणी काढली? स्वतः त्याने कल्पना केली. काय कल्पना केली? प्रकृती ही त्याने कल्पना केली. प्रकृती म्हणजे काय? प्रकृती म्हणजे 14 भुवन प्रपंच, स्थूल सूक्ष्म प्रपंच.
सत्व रज तम प्रपंच, हे सगळं जे आहे ती प्रकृती आहे. तुम्ही कुठल्याही प्रकृतीला धरून बघा, पण ती ही सगळी प्रकृती त्या मीने कल्पना केलेली आहे. मग ह्या मीने ही कल्पना केली. काय कल्पना केली? प्रकृतीची कल्पना केली. कशासाठी केली? त्याला वाटलं, त्याला कोणाचं बंधन नाही. त्याला वाटलं, काय वाटलं? त्याला वाटलं मीच मला भोगावं, मीच मला पाहावं, मीच माझं सुख भोगावं, असं त्याला वाटलं. कोणाला? मीला असं वाटलं की मीच मला पाहावं, आणि म्हणून त्यांनी प्रकृती घेतली. जसं व्यवहारामध्ये मीच मला पाहावं असं वाटलं की आपण आरसा घेतो, आणि आरसा घेतल्यामुळे काय होतं? आपणच आपल्याला पाहू शकतो. जिथपर्यंत आरसा आणि आरशामुळे निर्माण होणारे दोष आपण स्वीकारत नाही, तिथपर्यंत आरसा पाहणं कधीच वाईट नाही. बरोबर? जिथपर्यंत आरशाचे दोष आपण स्वीकारत नाही आणि बिंबाशीच व्यवहार होतो, तिथपर्यंत आरसा पाहणं हे सुखकारक आहे. पण जेव्हा आरशाचे दोष आपण मीवर आरोपित करू, तेव्हा मात्र ते घातक आहे, ते भयानक आहे. तसं मीने प्रकृतीचा स्वीकार केला, प्रकृती त्या आरशासारखी आहे. आता उदाहरणामध्ये तरी आरसा ही वेगळी गोष्ट आहे, पण सिद्धांतामध्ये प्रकृती ही त्या पुरुषापासून म्हणजे मी पासून भिन्न नाहीये. ती काय नाहीये? कशी भिन्न नाही? कोळी जसा आपल्याच शरीरातून तंतू बाहेर काढतो आणि त्याचं एक जाळं विणतो, आणि त्या जाळ्यामध्ये इकडून तिकडे असं फिरतो. आता हे जे जाळं त्याने आणलं, ते कुठून आणलं? दिसायला असं दिसतं की त्याने कुठून तरी आणलंय. शास्त्रामध्ये असे उदाहरण देतात की कोळी जसा स्वतःच्याच अंगातला रस काढतो, स्वतःच्याच अंगातले ते धागे आहेत, आणि त्याला पाहिजे ते काढतो आणि पाहिजे ते परत ओढून घेतो. कोळी जर असा लटकला वरून, तर त्याला जितकं पाहिजे तितकं धागा काढतो तो, म्हणजे किती पण वरपासून खालीपर्यंत लटकतो. आणि तेव्हा त्याला जेव्हा नको वाटतं तेव्हा तोच त्याच धाग्याने परत वर जातो. मग तो धागा कुठे जातो? तो परत घेऊन टाकतो आपलं. तुम्ही कोळ्याचं घर जे आहे, म्हणजे ते काय म्हणतात त्याला, जाळं, ते जाळ्याचा विचार नका करू. तुम्ही असं एक लटकलेला कोळ्याचा विचार करा. एक लटकला, असा सिलिंगला लटकलाय कोळ, तर तो कुठपर्यंत खाली येतो? समजा 5 फूट जरी खाली आला तरी चालतो. आता 5 फुटानंतर जर तुम्ही त्याला असं जर फुंकलं किंवा काहीतरी हे केलं, तर तो परत फरफर वर जातो. कुठे जातो? वर जातो. जेव्हा तो वर जातो तेव्हा तो धागा कुठे जातो? तो जो तंतू आहे तो कुठे जातो? बाजूला टाकतो कुठे, मग परत घेतो आतमध्ये. तो त्याला पाहिजे तसं करतो, म्हणजे तो त्याच्या शरीरातून तो तंतू काढतो, त्याच्या शरीरात पुन्हा ओढून घेतो. तसं मी जो आहे, हा भगवंत जो आहे, तो त्याच्या शरीरातून 14 भुवन निर्माण करतो, त्याच्या शरीरात परत ओढून घेतो, जाळं तयार करतो. हे 14 भुवनांचं जाळं जे आहे, आणि त्या जाळ्यामध्ये तो जसा फिरतो कुठेही, तसा हा सुद्धा कुठेही फिरतो. मी जो आहे तो सर्वत्र सर्वदेशी कुठेही फिरतो, त्याला जिथे वाटेल तिथे फिरतो. तर प्रकृती म्हणजे त्या कोळ्याचं जसं जाळं आहे तशी ती प्रकृती आहे. आता हे उदाहरण ठीक आहे. सिद्धांतामध्ये काय? मीच मला पाहावं, म्हणजे मीनेच मीचा व्यवहार करावा, यासाठी त्याला काय कल्पना करावी लागते? त्याला धागा कसला काढावा लागतो? कसला धागा काढावा लागतो? त्याला जो धागा काढावा लागतो, कसला काढावा लागतो? तर तो जो मी आहे त्याला 2 प्रकारचे धागे करतात. म्हणजे एक तर हे सर्व जे आहे याचा मी मालक आहे, आणि हे सगळं माझ्या आधिपत्याखाली आहे, मी याचा स्वामी आहे, हा एक भाव. किंवा मी अल्पज्ञ आहे, मी भोगता आहे, आणि माझा कोणीतरी मालक आहे. असे 2 भाव आहेत. हे 2 भाव, हे 2 धागे आहेत. मी याचा स्वामी आहे, मी सर्वज्ञ आहे, सर्व माझ्या आधिपत्याखाली आहे आणि माझ्या देखरेखीखाली आहे सगळं, असं म्हणलं की तो ईश्वर होतो. तेच ब्रह्म, तोच मी ईश्वर होतो, हा एक भाव आहे. असा भाव करून तो जगाची सृष्टी, हे सर्व सृष्टी म्हण. आणि तोच पुन्हा दुसरा भाव तयार करतो की मी अल्पज्ञ आहे, मी भोगता आहे, मी कोणाच्या तरी आधिपत्याखाली आहे, मला कोणाच्या तरी नियमात राहायचंय. मग तो जीव होतो. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला कोणाच्या तरी नियमात राहायचंय, कुठेतरी तुम्हाला काहीतरी, कोणी आपण म्हणतो तो पाहणारा आहे, बरं लक्षात घ्या, पाहणारा आहे. कोण आहे?
पाहणारा आहे, तेव्हा आपण कोणाचा विचार करतो? आपण जीव झालेलो असतो आणि एखादा अशा अवस्थेला पोहोचतो की मी स्वामी आहे, मी कोणाचाही गुलाम नाहीये किंवा मी कोणाचा दास नाहीये, तेव्हा तो ईश्वर होतो. तसे दोन्ही भाव आहेत. आता हे खालून वर जाताना पण येतात आणि वरून खाली येताना पण असतात. म्हणजे मुळात वरून खाली येताना ते पहिल्यांदा ईश्वर भावे, नंतर जीव भावे. आता सध्या आपण जो आहे तो आपण जीव भावामध्ये आहोत. मग एका भावाला माया म्हणतो आपण, एका भावाला अविद्या म्हणतो, किंवा एका भावाला आपण मलिन सत्व म्हणतो, एका भावाला शुद्ध सत्व म्हणतो. पण सत्व मलिन असेल, सत्व मलिन म्हणजे काय? भाव येतो. सत्व म्हणजे काय? तो भाव आहे. सत्व म्हणजे असं काही दाखवण्याची गोष्ट नाहीये काही, तो भाव आहे. तो मलिन सत्वाचा भाव असेल तर जीव होतो आणि शुद्ध सत्वाचा भाव असेल तर शिव होतो. तर जेव्हा केव्हा हा खेळ सुरू झाला तेव्हा त्या मीने दोन्हीपैकी एक भाव स्वीकारला. सगळ्यात पहिल्यांदा काय स्वीकारला? एकोहम बहुश्याम, मी एकच जो आहे तो बहुभाव असं त्याने स्वीकारलं. आणि हा भाव हीच माया आहे आणि ती त्याची फक्त कल्पना आहे, ते खरं नाही आहे. आता हे सगळं जे हे सगळं पचायला आणि पटायला फार अवघड असतं. हे काय आहे? पचायला, पटायला, ऐकायला पण अवघड आहे. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं, जिथपर्यंत तुम्ही या पातळीला येत नाही तिथपर्यंत हे पचणं कधी शक्य नाही. कारण शंका निर्माण होते, त्याला असंभावना, विपरीत भावना वगैरे अनेक प्रकारच्या भावना. आपल्याला काही 1 2 3 4 असंच घरायचं असं नाही, पण आपल्याला ते अशक्य वाटतं. असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही असं वाटतं. तर एक आहे, एकच बहु झाला तर समष्टीने विचार करणं तर अवघड आहे, पण व्यष्टीने विचार करायला काही हरकत नाही. तर मी जो आहे हा मी, या मीला मीचाच व्यवहार करावा वाटला, मीने मीलाच भोगावा वाटला. तेव्हा त्याने त्याचाच भाव बदलला स्वतःविषयीचा. उदाहरणार्थ एखादा नट आहे, त्या नटाला स्वतःचेच गुण भोगावे वाटले, स्वतःच सुख भोगावं वाटलं. तर तो काय करतो? तो एखादं पात्र घेतो आणि त्या पात्राद्वारे स्वतःचाच आनंद भोगतो. त्याचं ते नटपणाचं जे सुख आहे तो कसं भोगतो? तो एखादं पात्र घेऊन ते त्याच्याद्वारे भोगतो. तसा हा जो मी आहे, हा मीचाच भोग घेण्यासाठी काहीतरी पात्र धरतो आधी आणि त्या पात्राच्या द्वारे तो मीचा भोग भोगतो. जसं एखादा नट राजा झाला तर तो राजा झाल्यानंतर कसा राजा होतो? राजाचा पेहराव परिधान करेल आणि मग त्या पेहरावाच्या द्वारे त्या पेहरावाचा त्याला आनंद मिळतो का? राजा झाल्याचा आनंद मिळतो का? त्याच्यात त्या नटपणाचा आनंद मिळतो. एखादा नट आहे, तो राजा झाला तर त्याच्या राजा होण्यामध्ये काय काय? तो राजाचे कपडे घालतो, राजाप्रमाणे क्रिया करतो, वागतो तिथे. मग त्याला नक्की आनंद कशाचा मिळतो? ते राजाचे कपडे घातले त्याचा आनंद मिळतो का? राजासारखं वागतं याचा आनंद मिळतो का? त्याच्या नटपणाचा आनंद मिळतो? कशाचा आनंद मिळतो? पुन्हा प्रश्न विचारतो, पुन्हा विचार करा. एक नट आहे, तो राजा झाला. आता तो राजा झाल्यानंतर काय झालं? राजा झाल्यानंतर त्याने राजाचे कपडे घातले, राजाचा मुकुट घातला आणि बालगंधर्व सारखा असेल तर खरोखरचं सगळं दागिने वगैरे, कारण बालगंधर्व खरोखरचे वापरायचे, खोटे वापरत नव्हते, है ना? असं तुम्हाला माहित असतं, है ना? तर बालगंधर्वासारखा आहे समजा तो, तर खरोखरचे दागिने, खरोखरचा मुकुट, तर राजाचा पेहराव एक भाग. दुसरं, तो राजासारखं वागतो. मग राजासारखं वागताना बाकीचे इतर जे त्याच्या सोबत आहेत ते त्याच्या राजाप्रमाणेच त्याच्याशी वागतात, म्हणजे त्याने आज्ञा केली तर पाळतात, है ना? त्याच्यासोबतचे सगळे. आता हा जो नट आहे, या नटाला नक्की आनंद कशाचा? हे लोक सगळे त्याच्याप्रमाणे ऐकतं याचा आनंद मिळतो का? ते सगळे कपडे परिधान केले त्याचा आनंद मिळतो का? त्याला त्याच्या नटपणाचा आनंद मिळतो. नाही, तुम्हाला माहित नसलं तर विनाकारण सांगू नका, आपल्याला उत्तर द्यायलाच पाहिजे असं काही नाही, है ना? पण उत्तर चुकीचं दिलं तरी काही हरकत नाही, बरोबर द्यायला पाहिजे असंही काही नाही. जरा अवघड प्रश्न आहे, थोडा अवघड आहे ना?
मी जो विचारतच नाही ते तुम्ही उत्तर देता. महाराज म्हणले की तुम्ही लोक सगळे तरी डोकं वगैरे लावता. बायकोने मुलांनी प्रश्न विचारले की सरळ उत्तर देत आहे ना. महाराजांनी प्रश्न विचारले की लोक वेगळं काहीतरी विचार. बायकोने विचारलं कोण आहे, मी तुझा नवरा आहे असं म्हणणार. महाराजांना विचारलं तर ब्रह्म आहे. त्याला नाटक असं म्हणतो. थोडासा प्रश्न अवघड आहे. अवघड नाही, सोपाच प्रश्न. दुसरं सांगतो. नट आहे, तो भिकारी झाला, रंक. आता भिकारी झाल्यानंतर भिकाऱ्याचा पेहरावा आला त्याला. आता भिकाऱ्याचा पेहरावा म्हणजे कसा असतो, फाटलेले कपडे. भिकाऱ्या, तुम्ही उत्कृष्ट भिकाऱ्याचा अवस्था बघा कशी असते. तो भिकारी, आता तो भीक मागण्याचा व्यवहार करतो. बाकीचे लोक त्याला भीक घालतात, तो भीक मागतो, त्याला लोक असे छिथू करून भीक देतात. आता त्या भिकाऱ्याला त्याच्या त्या भिकारपणाचा म्हणजे त्याच्या कपड्यांचा आनंद आहे. ते भीक मागून लोक छिथू करून त्याच्याला काहीतरी पैसे टाकतात त्याचा आनंद आहे का त्याला त्याच्या नटपणाचा आनंद आहे? आता तुम्ही सांगेवाले दुसरं उदाहरण दिल्यामुळे त्या नटाला राजाच्या कपड्यात आनंद नाहीये का. तोच नट जेव्हा भिकारी होतो तेव्हा त्याला भिकारीपणाचा किंवा त्या भिकारीच्या कपड्याचा थोडी आनंद आहे. राजाचे कपडे असो का भिकारीचे असो, राजा होऊन लोकांनी त्याचं सगळं ऐको का नको ऐको, आणि भिकारी होऊन त्याने लोकांनी त्याला छिदू करून त्याच्यावर दक्षिणा टाको का नको टाको, दक्षिण नाही भीक टाको की नको टाको, त्याला काही नाही होत. त्याला आनंद कशाचा आहे? त्याला त्याच्या नट होण्याचा आनंद आहे. जेव्हा नट जेव्हा राजा होतो किंवा रंक होतो तेव्हा राजा होण्यामध्ये आणि रंक होण्यामध्ये त्याला काही आनंद नाही. म्हणजे राजेपणाच्या वागण्यामध्ये, कपड्यांमध्ये, विचारांमध्ये वगैरे कशातच आनंद नाही. कारण तो जेव्हा भिकारी होतो तेव्हा भिकारीचे विचार होतात त्याचे, म्हणजे भिकाऱ्याच्या विचारांप्रमाणे तो वागतो. राजा होतो तेव्हा राजाच्या विचाराप्रमाणे वागतो. भिकारी होतो तेव्हा भिकाऱ्याचे कपडे घालतो. राजा होतो तेव्हा राजाचे कपडे घालतो. भिकारी होतो तेव्हा भिकाऱ्या सगळे त्याचं वागणूक असते. राजा होतो तेव्हा राजासारखी सगळी वागणूक असते. भिकारी होतो तेव्हा सगळेजण त्याच्याशी भिकाऱ्यासारखेच वागतात, त्याच्याशी भिकाऱ्याचा सारखाच व्यवहार करतात ना. तो राजा होतो तेव्हा सगळेजण त्याच्याशी राजासारखा व्यवहार करतात. मग त्याला नक्की याच्यात कशात आनंद आहे? याच्यात आहे का याच्यात आहे? हे दोन वेगळ्या भूमिका आहेत, टोक आहेत वेगवेगळे. हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. आनंद कशात आहे त्याला आनंद कशात आहे? नटपणामध्ये आनंद. त्याच्या नट या भावनेमध्ये, हा जो त्याचा भाव आहे याच्यात त्याला आनंद आहे. याच्यात त्याला काय सुख आहे. राजा होण्यामध्ये किंवा रंक होण्यामध्ये सुख नाही. खरा नट जो असतो त्याचं तसं असतं. आणि जे खरे नट नसतात असे जर लोक गोळा झाले, तुम्ही हौशी नाटक जर बसवलं, हौशी लोक तुम्ही समजा गोळा झाले, हौशी लोकांनी नाटक बसवलं आणि त्याच्यामध्ये राजा आणि शिपाई वगैरे असे जर पात्र असले तर प्रत्येक जण म्हणतो मी राजा मी राजा मी राजा, कारण ते हौशी कलाकार आहेत. कारण प्रत्येकाला काय व्हायचंय? राजा व्हायचं. पण खरे कलाकार जे असतात म्हणजे प्रोफेशनल जे व्यावसायिक असतात ते बघत नाहीत. ते बघतात की माझा नट हा भाव जो आहे तो कुठे जास्त चांगला आहे. मग ते राजाचं पात्र आहे का रंकाचं पात्र हे बघत नाहीत. म्हणून तुम्ही बघा जे चांगले उत्कृष्ट नट असतात ते काही चित्रपटांमध्ये काही नाटकांमध्ये राजाचं काम करतात आणि तेच एखाद्या दुसऱ्या चित्रपटामध्ये भिकाऱ्याचंही काम करतात का नाही? उदाहरणार्थ सांगू, तुम्ही सांगा. हा नाही माहिती? तुम्ही पाहिलं नाही का पिक्चर वगैरे? सांगा एखादं उदाहरण. ते नाही, तुम्हाला चांगलं उदाहरण सांगतोय. अमिताभ बच्चन कुली पिक्चर मध्ये कोण आहे? म्हणजे थोडं तसं उदाहरण म्हणून कोण आहे? हा कुली आहे. तो कुली म्हणजे हमाल आहे का नाही? आता तोच अमिताभ बच्चन तो त्याच्यामध्ये पाचशा पिक्चर आहे का? तोच अमिताभ बच्चन दुसऱ्या पिक्चर मध्ये काय आहे? डॉन पिक्चर मध्ये काय राजा आहे ना तो, म्हणजे वेगळ्या साईडचा राजा आहे पण आहे की नाही राजा? म्हणजे एका पिक्चर मध्ये हमाल, एका पिक्चर मध्ये राजा. आजोबा पिक्चर पाहिलं का? आजोबा त्याच्यामध्ये तो राजा आहे. आजोबा पिक्चर पाहिलं? आजोबा नावाचा एक त्याचाच पिक्चर आहे, त्याच्यामध्ये तो राजा आहे. कोण आहे? तो राजा दाखवला आणि एका पिक्चर मध्ये हमाल आहे. मग त्याला कशी घेणं राजा का असं काही कुठलाही चालत आहे ना.
त्याला नट भाव जो आहे ना त्या भावाशी घेणं देणं. हे जसं आहे तसं हा जो मी आहे, या मीला खरं तर त्याच्या मीच्या भावाशी घेणं देणं. मी जो म्हणजे स्वसुख जे आहे, त्या मीचे जे सुख आहे त्याच्याशी त्याला आनंद आहे. नटाला जसा नट हा त्याचा भाव आहे, तसा मीचा जो सद्रूप चिद्रूप आनंदरूप भाव आहे त्याच्याशी त्याला घेणं देणं आहे. आणि ते भोगण्यासाठी तो कुठलंही पात्र करतो. तो काय होतो? तो ईश्वर होतो, तो जीव होतो, तो स्त्री होतो, तो पुरुष होतो, तो नीच मधला नीच होतो, उच्च मधला उच्च होतो, तो मीच. म्हणजे आज मी कोण आहे? आज मी काहीतरी महाराज वगैरे झालेलो आहे. आज मी काय झालो? महाराज वगैरे झालेलो आहे. फार पूर्वी कधीतरी मी एखादा झाड झुडूप होतो, कधीतरी मी किडा मोकोडा होतो, कधीतरी मी देवादिक होतो. हा मी एकच मी असे वेगळे पात्र करतोय. त्या पात्राशी त्याला काही घेणं नाही. त्याला कशी घेणं नाही? त्याला त्याच्या सद्रूप चिद्रूप आनंदरूपतेशी घेणं नाही. त्याच्या त्या व्यवहारासाठी त्याचा व्यवहार करायचा. त्याला काय करायचंय? त्याला त्याचा तो व्यवहार करायचा. नट जो आहे, नटाला जर कुठलंच पात्र नाही मिळालं तर त्याच्या नटपणाचा व्यवहार होत नाही. नट हा भाव जो आहे त्याला कुठलंच पात्र नाही मिळालं तर काय होईल? काय होणार? तो नट नाही का? तो नट आहे पण काय होत नाहीये? त्याचा नटपणाचा व्यवहार होत नाही. तसा मी जो आहे हा मी सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे. पण त्याचं सद्रूप चिद्रूप आनंदरूपता जी आहे ही त्याची सिद्ध आहे स्वतःकडे. नटाची खरा नट जो असतो हा जसा स्वतः सिद्ध असतो, पण तो सिद्ध असलेला नट पात्राच्या द्वारे काय होतो? प्रकट होतो. मग आता एखादा जर त्या नटाच्या भिकारपणाकडे बघेल किंवा राजेपणाकडे बघेल तर तो नट राजा आहे का भिकारी आहे? तो राजा पण नाही भिकारी पण नाही. तो कोण आहे? नट आहे. पण होतं काय? माणसं भुलला एखादा, कोणी जर भुलला तर लोक त्याला तेच समजू लागतात. जसं निळभुले म्हणजे नालायक माणूस होता का चांगला माणूस होता? कसा माणूस होता? चांगला माणूस होता. पण तुम्हाला माहितीये का त्याला चपला पण खायला लागायच्या. कुठं जर गेलं तर लोक, स्त्रिया तर त्यांना शिव्या द्यायची दिसलं तर. कशामुळे? आता खरं काय आहे? खरं तो माणूस एकदम चांगला आहे, म्हणजे अजिबात वाईट माणूस नाही, ठीक आहे. पण लोक म्हणजे दिसला तर मारतील. आता अशी परिस्थिती. त्यांच्या काही चित्रपटांनंतर त्यांना मार खावा लागला चपलांचा, असं मी कुठंतरी वाचलं. चित्रपटानंतर का नाटकानंतर, कुठलं तरी नाटकामध्ये काम, पुरुष नाटकामध्ये काम करत होते कदाचित, त्यानंतर त्यांना चपला खायला लागला. तर एक उदाहरण म्हणून आपण जर बघितलं तर लोकांचं लक्ष कशावर जात आहे? नटावर जात आहे का? कशावर जात आहे? पात्रावर. पात्रावर लक्ष जातं. पात्र. नटावर लक्ष जाणं फार अवघड असतं. तसं मी जो आहे हा मी जेव्हा प्रकट होतो, हा जेव्हा मीचा व्यवहार होतो जग, तेव्हा त्या पात्रावर लक्ष जातं आणि त्या पात्राला आपण सत्य समजतो. आपल्याला जगाचं जाऊ द्या, आपण आपल्याच पात्राचा विचार करूया. आपण कशाचा विचार करूया? आपण आपल्याच पात्राचा विचार करू. आपण जे पात्र धरलंय त्या पात्राला खरे समजून बसलो. आता हे पात्र आहे. आता हे काय आहे? पात्र आहे. आता मी महाराज आहे असं म्हटलं तर मग काय होणार? पात्रात फसला. काय झालं? पात्रामध्ये फसला. आपण कुठलं तरी पात्र धरलंय आणि त्या पात्राला धरून त्याच्यात अटकून बसलोय. मग ते पात्र कुठं आहे? मी पासून पुढे आता जिथपर्यंत ते सगळं ते पात्रच आहे. मी पासून म्हणजे हृदयापासून पुढे सगळं काय आहे? पात्राचा पेहरावाच आहे आणि पात्राचं वागणंच आहे. आपण त्याच्यात धन्यता मानतोय. स्थूल देहाचं आचरण, स्थूल देहाचं काहीतरी वागणं ह्याला आपण खरं म्हणतोय आणि त्याच्यात धन्यता मानतोय. त्याच्यात आपण योग्य अयोग्य बरोबर चूक वगैरे असं काहीतरी ठरवत बसलोय आणि त्याच्यामध्ये आपण गुरफटून बसलोय. दुसऱ्यासाठी सुद्धा तोच नियम लावतोय, आपल्यासाठी पण तोच नियम आहे. म्हणजे आपण खरे तर राजा पण नाही, रंक पण नाही, नट आहोत. म्हणून मी 14 भोवडांमध्ये जेवढे काही पात्र केले ह्याच्यामधलं मी काहीच नाही, ते फक्त मीच्या व्यवहारासाठी केले. पण दिसताना कसं दिसतं? दिसताना जेव्हा भिकाऱ्याचा पेहराव येतो तेव्हा दरिद्रीपणा दिसतो.
आणि दरिद्रीपणाचं दुःख दिसतं. कारण नाटकामध्ये भिकारी झाला म्हणजे दुःख असणार का नाही नाटकात? कोणी त्याला छितू करणार, कोणी त्याला लाद घालणार. आणि राजा असेल तर कोणी त्याला पाय गाड्या घालणार, कोणी आलं त्याच्यावर फुलांचा वर्षाव करणार राजा असेल तर. म्हणजे राजा झाला तर सुख दिसतंय आणि आणि भिकारी झाला तर दुःख दिसतंय. होतं का नाही तसं? सुख दुःख दिसतं का नाही? ते दिसतंय फक्त. पण तसं आहे का खरं? तसं जेव्हा आपण असे भिकारपणाचे अवतार घेतले, भिकारपणाची जेव्हा शरीर मिळवली, भिकारपणाची जेव्हा आपल्याला क्रिया कराव्या लागल्या, क्रिया विचार आणि पदार्थांचा स्वीकार करावा लागला, तेव्हा दुःख. आणि राजासारखी जर केलं तर सुख. त्यालाच आपण पाप पुण्य, चांगलं वाईट, शुभ अशुभ वगैरे म्हणतो. तुम्ही कुठली भूमिका कराल हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही ठरवा कुठली भूमिका करायची. तुम्ही पुण्य केलंय की तुम्हाला सुखकारक भूमिका मिळतील, पाप केलं तर दुःखकारक भूमिका मिळतील. पण दोन्ही भूमिका हे लक्षात आलं की त्याच्या परे झालं, म्हणून पाप पुण्यातीत झालं. वारकरी संप्रदाय पाप पुण्यातीत जाण्याचा विषय सांगतो. आता तुम्ही जर पुण्याला जर श्रेष्ठ मानून तेच करत बसले तर तुमचा प्रश्न आहे, मग त्याला काही हे करू शकत नाही. आणि पाप म्हणजे चुकीचंच आहे असं तुम्ही समजता, तर ती तुमची भूमिका आहे तशी. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला वर स्वर्ग वरपर्यंत जाता येईल. हुकले चुकले तर नरकाला जावं लागेल. म्हणून पाप पुण्य हे फक्त काय खेळ आहे. पाप नाही पुण्य नाही, काही नाही तसं. नाही म्हणजे आहे, पण काय आहे? काय आहे? कोणासाठी आहे? महाराजांना पाप पुण्य काही नसतंय. महाराजांना म्हणजे तुम्हालाही नाहीये, पण तुम्हाला ते लागणार का? काय लागणार? काय लागणार? तर तुम्ही हा प्रवास करत नाही म्हणून लागणार. बरोबर ना? समजा डायरेक्टरनी सांगितलं, अरे तू खराब भिकारी नाहीये, फक्त नाटकापुरतं तू भिकारी होता, आता हे कपडे काढून चांगले कपडे घालून घरी जा. तो म्हणतो नाही मी भिकारीच आहे. डायरेक्टरचं तो ऐके ना, लेखकाचं ऐके ना, बाकीच्या लोकांचं ऐके ना. समजा बाकीचे जाऊ दे, फक्त डायरेक्टरने सांगितलं तर ऐकायला पाहिजे. तो ऐकलं नाही, तो भिकारीचे कपडे घालून घरी निघाला. आणि रस्त्याने मग काय होणार? लोक भीक देतील का नाही त्याला? हा देतील का नाही? आणि मग रडत बसला, मला लोक भीक घालतात. नाही, त्याला फरक नाही पडणार. तो भिकारी समजत असतो तर बरं ठीक आहे. आता समजा नाटकामध्ये त्याला व्हिलनचा रोल असेल, मग नाटकामध्ये त्याची व्हिलनगिरी चालेल. डायरेक्टर म्हणला घरी असं जाऊ नकोस, तू पात्र आहेस, तू खरा व्हिलन नाहीये. पण रस्त्यात दिसला तो गुंडगिरी करायला लागला, तर लोक त्याला म्हणतील जाऊ दे नाटकातल्या, चोप देतील का नाही? निळू फुलेने नाटकामध्ये चित्रपटामध्ये गुन्हे केले चालतात, पण तो बाहेर आला आणि बाहेरही त्याने ते सुरू केलं तर मग काय करतील लोक? मारतील का नाही? म्हणून त्या पात्राचं जे भोग आहे तो भोगावाच लागतो जर तुम्ही त्याला सत्य समजून बसले तर. जर तुम्ही त्याच्यामध्ये गुंतून राहिले, तुम्ही पाप पुण्याला समजून खरं समजून मीचा शोध घेतला नाही, मीकडे गेलेच नाही, तर तुम्हाला ते भोगावंच लागणार. म्हणून पाप पुण्य कोणाला आहे? साधकांना. जे लोक मी या बोधापर्यंत जात नाही, पुढे जात नाही, त्यांना ते लागणारच आहे. सिद्ध महात्म्याला त्याचा स्पर्श होत नाही. सिद्ध महात्म्याला पाप पुण्याचा स्पर्श होत नाही. म्हणजे अनाबाबाला पाप पुण्याचा संबंध नाही. लक्षात. सिद्ध महात्म्याला कोणाला तो पाप पुण्य संबंध का लागत नाही याचं ते कारण आहे का ते त्याच्या परे जातात. म्हणून मीच्या स्वभावासाठी, सद्रूप चिद्रूप आनंदरूपतेसाठी हे जगतरूपी पेहराव त्याने धारण केला. जसा नटाचा नट हा भाव असतो, तसा मीचा सद्रूप चिद्रूप आनंदरूप हा भाव आहे. म्हणून तो सर्वत्र त्यासाठीच प्रयत्न करतो. पात्र बदलतो फक्त. नटाने पात्र बदललं तरी त्याच्या आतमध्ये कशाचा भाव आहे? नट जेव्हा पात्र बोलतो त्याच्या आतमध्ये कशाचा भाव आहे? राजाचा आहे का रंकाचा आहे? नटपणाचा भाव आहे त्याचा. तसं हा जो मी आहे त्या मीचं 3 मूळ भाव आहेत, सद्रूप चिद्रूप आनंद. म्हणून तो कुठल्या याच्यात जाऊ दे, तो सत्ता गाजवतो. त्याचा भाव कुठं असतो? सत्ता, सत. म्हणून लहान पोरगा असू दे किंवा म्हातारा माणूस असू दे, त्याला त्याची सत्ता वाटते. तो प्रत्येक ठिकाणी स्वतःची सत्ता सिद्ध करायचा प्रयत्न करतो. कोणी ऐकू अथवा नको ऐकू. आता नट जर भिकारी झाला तर नाटकात त्याचं कोण ऐकणार आहे का? ऐकणार आहे का कोणी?
भिकारी झाल्यावर. पण नट जर नाटकामध्ये राजा झाला तर ऐकतील का नाही? ऐकतील. ते काय पात्र करते त्याच्यावर आहे. तसं समजा आपण या संसार चक्रामध्ये समजा जर भिकारी झालो म्हणजे एखादा गरीब इसम झालो तर आपलं कोण ऐकणार? आणि आपण आपली सत्ता चालवायचा प्रयत्न केला, कोण ऐकलं आपलं? कुठेच ऐकणार नाही. का? कारण आपलं पात्र ते आलंय. मग तुम्ही व्हा तसे. समजा तुम्ही जर या मोठ्या महानाट्यामध्ये जर तुम्ही ब्रह्मदेव झाले तर तुमचं कोण ऐकणार नाही? सगळेजण तुमचंच ऐकणार, तुमचंच ऐकावं लागणार. पात्र काय मिळाले त्याच्यावर येते. पण किडामुंगी सुद्धा आपली सत्ताच गाजवण्याचा विचार करते. किडामुंगीला सुद्धा सत्ता. लहान मुलाला सुद्धा तुम्ही घरात बघा, 5 माणसं आहेत. मला सांगा 5 पैकी कोणाला असं वाटतं की माझं नाही, म्हणजे सत्ता कोणाची वाटत नाही? प्रत्येक जण काय करतो? स्वतःच्या सत्तेच हे करतो, आहे की नाही? लहान मुलं असो. आता हे कधी कळतं? हे कळायचं असेल तर एकच टीव्ही पाहिजे आणि एकच रिमोट पाहिजे घरात, आणि 5ही माणसं घरात पाहिजेत, आणि 5ही माणसांना टीव्ही पाहायचा असू देत, आणि 5ही माणसांचे ते कार्यक्रम एकाच वेळेस चालायला पाहिजे. मग कळतं सत्ता, आहे की नाही? मग सत्तेचा विषय येतो. सत्ता कोण? आणि प्रत्येक जण कायसाठी प्रयत्न करतो? प्रत्येक जण सुखाचा प्रयत्न करतो. मग त्याच्या परीने तो करतो. आणि प्रत्येक जण त्यासाठी त्याचं चिदत्व म्हणजे त्याची जाण, म्हणजे त्याचं ज्ञान वापरतो का नाही? मग हे 5 माणसापैकी छोटं पोरग असतं ते पोगो पाहतं, पोगो किंवा कार्टून नेटवर्क असतं, ते पाहतं. त्याचं ज्ञान कुठलं आहे? त्याला कुठलं ज्ञान कळतं? त्याला सुख कुठलं आहे? त्याची सत्ता काय? तेच एक मोठा तरुण मुलगा असेल तर तो वेगळं पाहणार, त्याचं सुख त्याचं सगळे बदलतं. स्त्री असेल स्वयंपाक वगैरे घरातला व्यवस्था करणारी तर ती वेगळं. म्हातारा मनुष्य असेल तर वेगळा. त्या स्त्रीचा नवरा असेल तर तो वेगळा. बरोबर? बदलतं का नाही सगळं? पण सगळ्यांच्या मध्ये समान काय? सगळ्यांना सत्ता, त्याचं ज्ञान आणि त्याचं सुख. वास्तविक हे बाहेर जे दिसतंय ते निमित्त आहे, पण त्याचं खरं स्वतःचं सद्रूप चिद्रूप आनंदतेसाठी आहे सगळं. म्हणजे माझ्या सद्रूपतेसाठी, माझ्या चिद्रूपतेसाठी, माझ्या आनंदरूपतेसाठी हा व्यवहार आहे. पात्राच्या द्वारे मी काय करतोय? माझं सद्रूपता, माझी चिद्रूपता, माझं आनंदरूपता मी प्रकट करतोय. आणि असं त्याला लक्षात आल्यानंतर त्याने झाडू मारला तरी त्याला काहीच होत नाही. मग तो त्याच सुखात असतो. त्याला जर लक्षात आलं. म्हणून कृष्ण जे आहे, कृष्ण काय करतात? उष्ट्या पत्रावळ्या सुद्धा उचलतात का नाही? उचलतात. आता आपल्या लोकांपैकी जे श्रीमंत, जरा थोडेसे स्वतःला आम्ही श्रीमंत असं समजतात, त्यांना तुम्ही ताटत व्हायला सांगतात, करतात. आता आपल्याकडे आपण नियम केल्यामुळे जरा हे होतं, पण पत्रावळ्या त्यांना घरी आज जाऊन तुम्ही घरी सगळ्यांनी ना बायकोचं ताट धुवा. तुमच्यापैकी कोण कोण धुतंय बघूया आपण. घरी गेल्यानंतर काय करायचं? तुमचं नाही सांगत, तुमची स्थिती आहे ती दुर्दैवाची, त्याला काय करणार. तुम्ही काय करा, स्वयंपाक करता का नाही तुम्ही लोक? पुरुषांनी सगळ्यांनी, जे लोक कधीच कप पण उचलीत नाही आपला, कधी ताट धुत नाही, त्या लोकांनी आज सगळी भांडी घासा. घरी गेल्या घासू शकता का? बघा, घासू शकत नाही. तुम्ही घासूच शकत नाही. कारण का? ती अवस्था यायला लागते. दुर्दैवाची अवस्था नाही सांगत तुम्ही. दुर्दैवाने एखाद्याला भोगावी लागली ती निरळी अवस्था आहे. पण जर तुम्हाला हे लक्षात आलं तर तुम्ही राजा झाले का रंक झाले त्याने काय नाही होत. म्हणून चोर म्हणून गांजला का ईश्वर बुद्धी पूजला, वृषगजी वेढेला केला राव. त्याने काही होत नाही त्याला, तो त्याच्या परे गेलेला आहे. म्हणून खेटराचा हार घातला तर त्याला काही वाटत नाही, दुःख होईल, तो रडेल, रडताना दिसेल, पण तो त्याच्या परे असतो. फुलांचा हार घातला तर तो सुखाने वा वा छान छान खुश होईल. म्हणजे कोणी खेटराचे हार घातले तर तो दुःखी दिसेल, रडेल, यातना दिसतील. फुलांचा हार घातला तर सुख आनंदी दिसेल, पण तो त्याच्या परे असतो. त्याला फुलाच्या हाराने काय होत नाही, खेटराच्या हाराने काय होत नाही, तो त्याच्या परे गेलेला आहे. म्हणून तो राजा झाला तरी फरक पडत नाही, भिकारी झाला तरी त्याला फरक पडत नाही. म्हणून त्याच्याकडे संपत्ती प्रचंड प्रमाणात आली तर त्याला काही होत नाही, आणि तो भिकारी एकदम गरीब अवस्थेला गेला तरी त्याला फरक पडत नाही, पण तो त्याच्या परे गेलेला असतो. मी जो आहे ह्या मीच्या सुखासाठी, मीच्या सद्रूप चिद्रूप आनंदरूपतेच्या व्यवहारासाठी मीनेच हे सगळं स्वीकारलंय. आणि हे जेव्हा तो विसरला
आणि विसरलेलं जे काही त्याने स्वीकारलं, विसरून जे काही स्वीकारलं त्याला सत्य मानून बसला, त्याच्यामध्ये तो गुरफटून पडला. म्हणून त्याला पहिल्यांदा जागा करावं लागतं. जसं एखाद्या भांग पिलेल्या माणसाला तो भांग पिताना किंवा त्यावेळेला त्याला जे काही पात्र दिलं असेल तो त्या पात्रातच गुरफटून राहतो. जिथपर्यंत त्याची ते भांग उतरत नाही तिथपर्यंत त्या पात्रातच राहतो. आणि ती उतरली की मग काय होतं, मग त्याला कळतं मी कोण आहे. तो भांगेचा जसा परिणाम असतो तसं आपल्याला हा जो जीव आहे तो खरा तर सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे, पण आता त्याला कुठली तरी भांग आहे, कुठलं तरी त्याला काय झालंय, कशाचा तरी त्याच्यावर काय परिणाम आहे. तो जिथपर्यंत उतरणार नाही तिथपर्यंत तो काही सद्रूप चिद्रूप आनंदरूपता आपली लक्षात घेऊ शकत नाही. मग काहींना तमगुणाची भांग पिलाय, काही रजगुणाची पिलेत, काही सत्वगुणाची पिलेत. प्रकृतीच्या कुठल्या तरी अंगाची भांग पिऊन बसलेत. कोण कशाची पिले ते सांगता येत नाही. एकदम खाली येऊन जर बघितलं तर एखादा नवरा झालाय म्हणजे बायको रूपी भांग पिऊन बसला. एखाद्या स्त्रीने नवरा केलाय म्हणजे तिने नवरा रूपी भांग पिऊन बसली. आता ती मरेपर्यंत तिचे ते भूत जाणारच नाही की माझा नवरा आहे, माझी बायको आहे, हे जाऊ शकत नाही. मुलं बाळा निर्माण केली असेल तर त्याच्याही पुढची मोठी भांग आहे ती भयानक अजून. मग तर हे माझी मुलं, मग आता मला यांची व्यवस्था करावी लागणार आहे वगैरे, जे काही त्याला धर्म लागले ते सगळे ते त्याने स्वीकारून बसतात. अतिशय अवघड. मग तू त्याच्यातून बाहेर नाही. आता ते उतरणारच. ते उतरणार कधी नाही का. एखाद्या माणसाला जी नशा चढलेली असते ती उतरवायला फार त्रास असतो. प्यायला वेळ नाही लागत, त्याचा परिणाम उतरवायला वेळ लागतो. कुठल्याही नशेचं काय असतं, त्याचा परिणाम उतरायला वेळ लागतो. आणि मग तुम्ही कितीही प्रयोग केले तरी एका विशिष्ट वेळेपर्यंत ते उतरतच नाही. तर काय करतो तसं आपण कुठल्या नशेत आहोत, आपल्याला कुठली नशा चढली, ती नशा माझ्यासारख्या माणसाने किती प्रयोग केले तरी ती उतरेल का नाही सांगता येत नाही. म्हणजे आपण जरी सद्रूप चिद्रूप आनंदरूप खरे आहोत, पण तरी सुद्धा आपण जे पात्र धरलं त्या पात्रामध्ये ज्या नशेत गुंतून बसलो ती निघणं फार अवघड. त्याच्यातून कोण बाहेर पडेल ते काही सांगता येणं शक्य नाही. ते अतिशय अवघड. पण हा सगळा व्यवहार जो सुरू आहे, हा सगळा जे काही प्रपंच सुरू आहे 14 भुवनांचा, हा फक्त खेळ आहे. हा फक्त काय. आणि मग जसा त्याचं पात्र तसा त्याला प्रसाद आहे. मग त्याला सुख मिळणार का दुःख मिळणार हा ते त्याच्या पात्रानुसार अवलंबून. वास्तविक याच्यातून अर्थ काय तयार होतो, वास्तविक नट खरा आहे, पात्र खरं नाही. तर मी खरा आहे, बाकी काहीच खरं नाही. म्हणून स्वव्यतिरिक्त जगात काही खरं नाही. स्वव्यतिरिक्त जे आहे ते सगळं फक्त काय देखावा आहे. स्वव्यतिरिक्त सगळं काय, सगळं ढोंग आहे. स्वव्यतिरिक्त सगळं ढोंग आहे. स्व फक्त खरा आहे. आपल्या शरीरामध्ये जो मी आहे त्या मी व्यतिरिक्त सगळं ढोंग आहे. या जन्मीच नव्हे, आपण कितीही जन्म घेतो तरी ढोंगच आहे. मग या जन्मातल्या ढोंगाचं काय, ते ढोंग आहे, ते खरं नाहीये. मग खरं नाही तर मग त्याचा एवढा का त्रास करून घ्यायचा. मग त्रास करून घेतो तो व्यावहारिक भाग आहे, कारण हे ज्ञान नसल्यामुळे तो त्रास आहे. मग हे ज्ञान जसं जसं दृढ होईल तस तसं तो भाव कमी होत जातो. जसं हे ज्ञान दृढ होत जातं तस तसं तो भाव कमी होत जातो. हे ज्ञान कोण घेतं, म्हणजे मनाने घेतलं तर मन चंचल असल्यामुळे ते सारखं चंचल होतं, म्हणजे ते टिकत नाही. बुद्धीने घेतलं तर जरा जास्त दिवस टिकतं. जीवाने घेतलं तर जवळजवळ कायमच टिकतं. म्हणून जीवाने ते घ्यावं. तुम्ही इथे जे बसलेले आहेत ते कोण कोण घेणार आहे, एक तर कान घेतील. कानाने घेतली तर सांगता येत नाही काय होईल, म्हणजे इकडून निघून जाईल. मनाने घेतलं तर मन चंचल असल्यामुळे जास्त काळ टिकणार नाही. बुद्धीने घेतलं तर ते जरा जास्त काळ टिकेल, आणि जीवाने घेतलं तर ते त्याच्यापेक्षा अतिशय जास्त काळ टिकेल. गोष्ट तीच आहे. तर अशा रीतीने मीच जो हा खेळ आहे तो मीने कशासाठी सुरू केलाय, सद्रूप चिद्रूप आनंदरूपतेचा व्यवहार म्हणजे जग आहे. जग म्हणजे काय, आणि तो व्यवहार होण्यासाठी म्हणजे नटपणाचा व्यवहार म्हणजे राजा किंवा रंक आहे असं ते म्हणणं. म्हणून राजा आणि रंक खरा नाही, नट खरा आहे. तसं सद्रूप चिद्रूप आनंदरूपता म्हणजे नट. या सद्रूप चिद्रूप आनंदरूपतेचा व्यवहार म्हणजे पाप पुण्य, शुभाशुभ आहे, चांगलं वाईट आहे. मग काय खरं नाहीये, पाप पुण्य खरं नाहीये, शुभ अशुभ खरं नाहीये, सद्रूप चिद्रूप आनंदरूपता खरी आहे. मग मी एकदम अत्यंत
गटारातला किडा होऊन त्या गटारातला भोग भोगो, काय एकदम उत्कृष्ट स्वर्गामध्ये जाऊन तिथला भोग भोगो. हे दोन्ही खरे नाही आहेत. आणि तुम्हाला दिसेल की दोन्ही ठिकाणी ते त्या त्या ठिकाणी सुखी आहेत. एक अत्यंत तमगुणामध्ये, एक अत्यंत सत्वगुणामध्ये. पण हे दोन्ही खरे नाहीत, हे दोन्ही डुबलेलेच आहेत. म्हणून स्वर्ग चांगला का नरक चांगला, दोन्ही नाही खरे, दोन्ही चांगले नाहीत. खरं काय आहे, मीच सद्रूपता चिद्रूपता आनंदरूपता खरी आहे. आणि म्हणून मीची सद्रूप चिद्रूप आनंदरूपता ओळखा. काय ओळखायचं आपल्याला? मग मीची सद्रूप चिद्रूप आनंदरूपता ओळखल्यानंतर पात्र बंद पडेल काय? लोकांना असं वाटतं की ज्या महाराजांना कळलं सद्रूप चिद्रूप आनंदरूप आपण, म्हणजे ज्याला ज्ञान झालं, त्याचं काय व्हायला पाहिजे? लोकांना असं वाटतं त्यांना जे वाटतं त्याप्रमाणे त्या महाराजांना राहायला पाहिजे असं वाटतं. म्हणजे लोकांना वाटतं महाराजांनी सात्विक राहायला पाहिजे, नीट राहायला पाहिजे, असे कपडे घालायला पाहिजे, तसे कपडे घालायला पाहिजे. म्हणजे महाराजांचे सगळे व्यवहार ज्याला जे वाटतं ते प्रत्येकाला जे जे वाटतं ते ठरवतात. म्हणजे मी कसं राहायचं हे तुम्ही प्रत्येक जण ठरवलेले आहात. ठरवले का नाही? हो का नाही? प्रत्येकाने ठरवलेलं आहे आणि प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. म्हणजे आता यांनी पण ठरवलेलं आहे की आता हे महाराज आहेत, मग महाराज म्हणजे कसे असणार असं असणार. आता याच्या जर विरुद्ध यांना कधी मी दिसलो महाराज आहेत का नक्की, किंवा यांनी काहीतरी ठरवलं, मग ते त्यांचे जर चुकून समजा त्यांच्या विरोधात काही दिसलं तर हे महाराज आहेत का नक्की असं होणार. पण त्याच्यावर तो विषय अवलंबून नाही आहे. अवलंबून कशावर आहे? कोण महाराज आहे, म्हणजे कोण सिद्ध आहे, तो काय, तो सद्रूप चिद्रूप आनंदरूप मी आहे हे जेव्हा साक्षात जाणतो, त्यानंतर त्याचं पात्र कुठलंही असलं तरी फरक पडत नाही. कुठलं म्हणजे कुठलं? नीच मध्ये नीच आणि उच्च मध्ये उच्च. म्हणून तया कर्मा माझी मग सहरो आगवे जग अथवा नवे चांग अनुकरो. एकदम टोकाची भूमिका ज्ञानदेवांनी सांगितलेली, दोन एकदम वेगळे. ह्याच्यातलं काही जरी त्याने केलं तरी त्याने केले हे मात बोलू नये. का? कारण तो त्याच्या परे गेला. बोलू नये असं का? कारण की आपण जर त्या अवस्थेला गेलेलो नसलो तर आपण नरकाला जातो. तर तोटा काय आहे? कारण आपलं सगळं पुण्य संपतं. मग त्याच्यात आपलं काय होऊन जात आहे? आपलं वाटोळ होऊन जात. म्हणून ते मान्य नाही. तर स्वची म्हणजे मीची सद्रूप चिद्रूप आनंद रूपता जी आहे ही ज्यांना कोणाला लक्षात घ्यायची असेल त्यांनी या क्रमाने हृदयात यायला पाहिजे. हे ज्ञान त्यांनी काय करायला पाहिजे? लक्षात घेतलं. हे ज्ञान आहे. काय ज्ञान आहे? मीच्या व्यवहारासाठी जग आहे आणि मीने हा व्यवहार नित्य तृप्त असताना मांडलेला आहे. कारण नट हा पैशासाठी जेव्हा पात्र वठवतो करतो तेव्हा तो नट नसतो. गायक जेव्हा, तू गायक आहेत म्हणून सांगतो त्यांच्या वर्गातले बघा, गायक जेव्हा पैशासाठी गायला लागतो तेव्हा तो गायक नसतो. बरोबर आहे का? जो गायक पैशासाठी गायला लागला त्याचे गायक संपला तो. म्हणून गायकाने कधीही पैसे मागू नये कुठे, जे मिळेल ते मिळेल. कारण मग जर त्याने पैसे मागले, जर त्याने पोटापाण्याचा विचार केला तर तो व्यावसायिक झाला, त्याचा विषय संपला. तसं कीर्तनकाराने कुठेही काय मागू नये, महाराज लोकांनी काय मागू नये, काहीच मागू नये. ज्या महाराज लोकांनी काहीही मागितलं, काय म्हणजे काय, काहीही नाही, पाकिट विकिट तर तो एकदमच फार शूद्र विषय. जो न घे शिष्यांची सेवा, तो शिष्याची सेवा सुद्धा मागत नाही, घेत नाही, काहीच घेत नाही. त्याचा फळे उपदेश. म्हणजे जो असं विचार करतो हे माझे शिष्य आहेत, मी यांच्याकडून सेवा करून घेईल आणि मग हे माझी सेवा करतील, मग आता मी तुमच्याकडे आलो तर मग तुम्ही मला चहा पाडाल, मग तुम्हाला पुण्य मिळेल वगैरे भाव आला की तो विषय त्याचा फसला. तर जसं गायकाने पैशासाठी गाऊ नये तो गायक, त्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, आपली उत्कृष्टता जपली पाहिजे. पात्रासाठी आपण नाही, मी साठी ही सगळी पात्र आहेत. म्हणजे माझ्या स्वरूपाच्या, माझ्या स्वरूपाच्या
भोगासाठी ही सगळी पात्र निर्माण झाली. मग काहींना असं वाटतं की मग दुःख का मिळतंय? सुख आणि दुःख ह्या दोन गोष्टी त्या पात्राच्या अधीन आहेत, म्हणजे प्रकृतीच्या अधीन आहे. सुख दुःख कोणाच्या अधीन आहे? नटाचं नटपण हे कशाच्याच अधीन नाही. पण नटाला होणारा सुख दुःखाचा भोग त्या पात्राअधीन असतो. तो भिकारी झाला तर त्याला तसं भोगावं लागतं, आणि राजा झाला तर तसं भोगावं लागतं. तसं प्रकृती म्हणजे पात्र, जशी प्रकृती आहे तसा भोग होतो. भोग कसा होतो? आता प्रकृती जर खराब असली तर दुःख मिळेल का सुख मिळेल? दुःख मिळेल. आणि प्रकृती जर चांगली असली तर काय मिळेल? सुख मिळेल. आता तुम्हाला जर व्यावहारिक दृष्ट्या सुख पाहिजे असेल तर प्रकृती चांगली ठेवा. मग त्यासाठी अनेक प्रकारचा अभ्यास करता येतो. चांगली ठेवा म्हणजे काय? तुम्ही प्रकृती चांगली ठेवणं म्हणजे सत्वगुणाची ठेवा, तुम्हाला चांगलं सुखच मिळणार. म्हणून तुम्ही शुभ कर्म केलं तर तुम्हाला सुखच मिळणार, आणि अशुभ केलं तर दुःखच मिळणार. जर तुम्ही प्रकृती अधीन आहे तर. पात्राधीन असणाऱ्या माणसाला पात्राचा सुख दुःखाचा व्यवहार होणारच आहे. साधक दशेमध्ये म्हणजे पात्राधीन दशेमध्ये काय करावं लागतं? चांगल्या भूमिका मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो. नटाने काय करायचं असतं? नटाचं नट पण जरी महत्वाचं असेल तरी नटाने उत्कृष्ट भूमिका मिळवण्याचा प्रयत्न जसा करावा. नटाने काय करावं? नटाने असा विचार करावा की मला चांगल्या भूमिका नाही मिळणार, असा विचार त्याने करावा का? नाही. त्याने काय विचार करावा लागतो? चांगल्या भूमिका कशा मिळतील, बरोबर का नाही, असं त्याने विचार करावा लागतो. तसं जेव्हा आपण साधक दशेमध्ये आहोत तेव्हा आपल्याला चांगली पात्र कसं राहील याचा विचार करावा लागतो. आणि म्हणून सत्वगुणाचा उदो करण्यात आलेला आहे. त्याचे काही कारण आहेत, म्हणजे ते त्याला उपयोगाला येतं म्हणून. तर नाही तर तो हडबडून जातो. काय होतं? नाही तर तो गडबडून जातो. मग त्याला सतरूप चिद्रूप आनंदरूप तर लक्षात नाही येत. तुम्ही सत्व नाही पाळलं काय होईल? तसं पाहिलं तर स्वस्वरूपामध्ये काहीच होत नाही, बिघाडच होत नाही. मग होतं काय? आपण त्या अवस्थेला न गेल्यामुळे, सत्व न पाळल्यामुळे, त्या तमगुणामुळे किंवा रजगुणामुळे येणारे जे दुःख आहेत त्याच्यामुळे आपण काय होतो? अस्वस्थ, अस्थिर, अशांत, अधैर्यवान होतो. आणि म्हणून मग आपल्याला सद्रूप चिद्रूपता आनंदरूपता आपली स्वतःची जी ती लक्षात येणं अवघड होऊन बसते. म्हणून सत्व पाळावं लागतं. नाहीतर सत्व पाळल्याने आपली सद्रूप चिद्रूप आनंदरूपता सिद्ध होते असं अजिबात नाही. कारण सगळे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित पाहिजे ना, ठीक आहे ना? आणि मी सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतोच तर नाही. तुम्ही पाळता का नाही हा तुमचा प्रश्न असतो. का पाळावं? सगळे विषय आपले काय आहेत? स्पष्ट आहेत. तुम्ही विसरता म्हणून शुक्रवारी यावं लागतं, नाही तुम्हाला काही यायची गरज आहे का? परत परत यायची काय गरज आहे का? खरं सांगा. विसरता म्हणून. कशामुळे विसरता? प्रकृतीमुळे. रोज आंघोळ का करावी लागते? एकदा केलं आयुष्यभर परत आंघोळ करायची नाही, चालेल का? नाही चालत. कारण प्रकृती अधीन आहे. प्रकृती अधीन असल्यामुळे रोज जशी आंघोळ करावी लागते तशी दर रविवारी दर शुक्रवारी चिंतन नाही केलंच पाहिजे. शुक्रवार नाही, गुरुवार हे. कारण प्रकृती अधीन आहे आपण. तुम्ही प्रकृतीच्या पुढे गेले की तुम्हाला चिंतन ऐकण्याची गरज आहे का? काहीच गरज नाही. काही गरज नाही. महाराजाचं पुन्हा तोंड पाहायची गरज नाही. काहीच गरज नसते. केव्हा? जेव्हा आपण त्याच्या परे जाऊ. त्याच्या पुढे गेल्यावर काही करत राहत नाही, है ना? बरोबर का नाही? तर स्व जो आहे, या स्वचं नटपण म्हणजे सद्रूप चिद्रूप आनंदरूपता. ही जी सद्रूप चिद्रूप आनंदरूपता आहे याच्या खेळासाठी हे पात्र निर्माण केले. कोणी? त्याने स्वतः. आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय? कोळ्यांनी जसं अंगातून आपल्या काढावं तसं आपणच आपल्या अंगातून हे काढलंय सगळं. म्हणून हे शरीर जे आहे हे त्या धाग्यासारखं आहे. तर त्या धाग्याला जसा कोळी लटकतो तसं या शरीराला मी लटकल्यासारखं आहे. आता लक्षात. मोठं जर जाळं असेल तर त्या जाळ्याकडे पहिल्यांदा कोळी दिसतच नाही. कोळ्याचं जाळं जर मोठं असेल तर कोळी दिसतच नाही कुठे. तुम्ही एकदम जेव्हा जवळ जाता तेव्हा त्याला शोधावं लागतो नक्की कुठे आहे. बघितलं का ना मोठं कोळ्याचं जाळं? तर कोळं लगेच सापडत नाही कोळी. तसं हे जाळं मोठं आहे आपलं, त्याच्यामुळे ह्याच्यातला कोळी जो आहे म्हणजे जो मी आहे तो सापडत नाही लवकर.
त्यामुळे त्याला शोधावं लागतंय. काय करावं लागतं त्याला? तर जाळं मोठं आहे, पण कोळी कुठंतरी एका ठिकाणीच असतो. तसं कोळी हा हृदयात आहे. कुठं आहे? हृदयात आहे. हा जो मी आहे त्या मीला जाणण्याचा प्रयत्न करा. प्रवास जो आहे तो तुम्हाला मी सांगितलाय कसा करायचा. तर हे ज्ञान आपल्याकडे पाहिजे. आता हे काय झालं? हे ज्ञान जे आहे ते अंधारातून उजेडाकडे जावं तसं आहे. हे काय आहे? अंधारातून उजेडाकडे जावं तसं आहे. मग हे तुम्हाला सांगायची गरज पडते म्हणजे तसं झालं. एक स्थिती अशी येईल, अशी यायला पाहिजे, एक वेळ अशी यायला पाहिजे की ज्या वेळेला तुम्हाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे. कोणी आपणच आपल्याला शिकवण्याची गरज नाही पडली पाहिजे, दुसऱ्याने आपल्याला शिकवायची गरज नाही पडली पाहिजे, आणि आपलं स्वतःच सद्रूप चिद्रूप आनंदरूपता हे स्वरूप सतत आपल्या लक्षात अखंडपणे लक्षात राहिलं पाहिजे. तितक्या उजेडात जायचंय आपल्याला. आता काय आहे? आता अंधार उजेड असा खेळ चालतो है ना. म्हणून आपल्याला प्रवास कसा आहे? अशा उजेडापर्यंत जायचं, अशा ठिकाणापर्यंत जायचंय की ज्या वेळेस कुठल्याही निमित्ताविना माझी सद्रूप चिद्रूप आनंदरूपता ही स्पष्ट आहे असं आपल्याला स्वलाच पुन्हा एकदा लक्षात राहावं. ही स्थिती आली की आपल्या हृदयाचा नाश झाला. काय झाला? हृदयाचा नाश झाला. भिद्यते हृदय ग्रंथी. हृदय ग्रंथीचा नाश केव्हा आहे? हृदय ग्रंथीचा नाश तेव्हा आहे जेव्हा आपल्याला ही स्थिती आहे. हा प्रवास आहे, एकाएकी होत नाही. आता जे सूक्ष्म आणि स्थूल प्रपंचामध्ये गुरफटून मारतायत त्यांचा हा विषय नाही आहे. दोन गोष्टी नियमाने पाळा. शास्त्र आणि सद्गुरूला शरण राहा. कसं? तनु मनु जीवे या चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सतत. कुठे? जे ज्ञानाचा कुरठा तेत सेवा हा दारवंटा. तर तुम्ही ह्याच्यातून वाचा. कोणी पण ह्याच्यातून त्याच वेळेस वाचतो. मग अगर्वता दास्य याचा अर्थ मी बरेच वेळा सांगितलेलाच आहे. किंवा 18व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे 4 खुणा पाळा. इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. हा जो मंत्र आहे किंवा हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये जो भाव आहे, अंगामध्ये तप ठेवा म्हणजे सत्व, श्रीगुरु सेवा, श्रवण इच्छा आणि अनिंदा, या 4 गोष्टी जो पाळेल तो पुढे पोचतो. तो आपोआपच जाणार. तुम्ही जितक्या वेगाने कराल तितक्या वेगाने पुढे जाणार. हा भाव तुमचा, हा भावाचा खेळ आहे. फक्त काय? फक्त भाव आहे. भाव फक्त तुमचं आयुष्य बदलून टाकेल. परमार्थामध्ये क्रियेला आपल्याकडे किंमत नाही. तुम्ही काय क्रिया करताय, म्हणजे महाराज या चहा देतो वगैरे क्रिया, त्या क्रिया जाऊ देत, तुझा भाव सांग काय. व्यवहारात क्रियेला महत्व आहे, क्रियेच्या परमार्थात क्रियेला महत्व आहे, परमार्थामध्ये भावाला महत्व आहे. भाव म्हणून तुम्ही किती रुपये दिले, किती सेवा केली, त्यापेक्षा महत्वाचं काय? ती कुठून केली. कारण तनु मनु जीवे, त्या जीवापर्यंत गेलं, त्या जीवाला ते चिकटलं आणि तिथे दास्य भाव आणि अगर्वता भावाला तो वेगाने जातो. तो ज्याचा जितका जास्त तितका तो फास्ट जाणार. कधी जाणार मग? उद्या का परवा? ते प्रत्येक स्वतःवर अवलंबून आहे. वेग तुमचा कोणावर अवलंबून आहे? तुमचा तुमच्यावर वेग अवलंबून आहे. त्यासाठी क्रिया करायची काय गरज आहे? महाराजांच्या सोबत राहायची काय गरज आहे? काहीही गरज नाही. ज्याचा जो अधिकार आहे त्याप्रमाणे तर राहायला असेल तर जेव्हा असेल तेव्हा असेल, जसं असेल तसं असेल. कारण शरीराने सेवा करण्यासाठी शरीर सोबत लागतं, मनाने सेवा करण्यासाठी शरीर सोबत ठेवण्याची गरज नसते, आणि जीवाने सेवा करण्यासाठी त्याने पण गरज नसते. पण जेव्हा एखाद्याचा जीव सेवा करतो तेव्हा मन आणि शरीराने सेवा करण्याचा भाव असावाच लागतो, नाही का? एखादा जीव भावे जर एखादा शरण गेला तर शरीर भावाने जाणार नाही का? नाही महाराज तुम्ही म्हणता ते आम्ही मनाने जीवाने सगळं ऐकू, पण शरीराने नाही ऐकलं असं म्हटलं तर मग काय झाला? तो फसवेगिरी झाली. जो भाव मनात आहे, जो भाव जीवात आहे, तो शरीराला लागला पाहिजे, है ना? म्हणजे तुम्ही जर म्हटले महाराज आम्ही पक्क ठरवलंय आता मनात, काय तुम्ही म्हणाल ते करणार, असं समजा म्हटलंय का? आणि महाराज त्याला जर म्हटले ठीक आहे 1 लाख रुपये दे मला, आणि तो म्हटलं नाही आता कसं काय शक्य, म्हणजे काय झाला? म्हणजे ते सतत ते काय झालं, गप्पा झाल्या. तुम्ही म्हणाला तर तो जर असं म्हणाला तुम्ही तर महाराज आहे, फकीर आहे, तुम्हाला कशाला पैसे पाहिजे,
नाही का? असं म्हटलं तर काय झालं, तो फसला मग. ते त्याचं काही करते ना, तो तुमचा प्रश्न. एक तर म्हणू नका, एकतर मन आणि जीव हे जे भाव जो असतो, तो भाव नुसतं थोतांड म्हणून बोलणं आणि प्रत्यक्षामध्ये ते उतरण्यात खूप फरक आहे. महाराज हे सगळं तुमचंच आहे, जरा विचार कर. बोलायच्या आधी काय कर, कारण महाराज काय मागले सांगतो. फकीराचं काही सांगतो की फकीर आणि साधू ही एकच जमात आहे. एक त्यांना काही म्हणू नये, असं चुकू नये की महाराज सगळं तुमचंच आहे, की तुम्ही म्हणाल ते करतो असं म्हटले की तुम्ही संपले. म्हणून हे म्हणायचं असं कधीच नाही म्हणायचं. केव्हा म्हणायचं? कारण आपण जेव्हा म्हणणार तेव्हा आपण असा विचार करत असतो की महाराज हे मागणार नाही. अहो महाराज तुम्ही कधीपर्यंत आमच्या घरी, आमचं घर म्हणजे तुमचंच आहे हो, असं म्हणू नको. तसं जर म्हटलं तर महाराज जर काय मागतील तर तू नरकालाच गेला, नाही का? त्यामुळे महाराजांना म्हणायचं, महाराज आमच्या घरी या, आमचं घर आमचंच आहे, तुमचं अजिबात नाहीये, आम्ही तुम्हाला आमचा चहा देऊ, असं म्हणलं ठीक आहे. पण जर लबाडी केली तर जगात चालते. महाराजांकडे काय होतं, डुबण्याची शक्यता असते, है ना? म्हणून तो भाव जो आहे तो बोलण्यापुरता चालत नाही. काय लागतो? तो शुद्ध भाव लागतो, खरा भाव लागतो. तेव्हा ते काय होतं आपलं, तेव्हा आपण त्याच्यातून वाचण्याची शक्यता असते. तर अशा रीतीने आपल्याला हा प्रवास करायचा आहे. हृदय ग्रंथीचा नाश करण्यासाठी हा शेवटचा अभ्यास आहे. सद्रूप चिद्रूप आनंदरूप हा आपला नटभाव जो आहे तो आपल्याला सिद्ध करायचा आहे, जो मुळातच जगरूपाने सिद्ध आहे. सद्रूप चिद्रूप हा माझा नटभाव जगरूपाने सिद्ध आहे. जगरूपाने तो प्रकट झालेला आहे. जगरूपाने काय झाला, तो प्रकट झालेला आहे. म्हणजे आता सध्या हे जे मी दिसतोय तुम्हाला, हा मी जसा दिसतोय तसाच माझ्या सद्रूप चिद्रूप आनंदरूप भावाने मी प्रकट आहे. म्हणजे रोम रोमात मी सद्रूप चिद्रूप आनंदरूप भावाने प्रकट झालोय. हे माझं मला जर कळलं नाही, तुम्हाला कसं कळणार आहे? आणि माझं मला जरी कळलं तरी तुम्हाला कळणार नाही. म्हणून हे दुसऱ्याला कळत नाही. हे कोणाला कळतं? मी जसा आहे तसाच सर्वांगावर कोण आहे? साक्षात सद्रूप चिद्रूप आनंदरूप ब्रह्म आहे. जसा आहे तसंच आहे. जसा आहे, जसं म्हणजे कसा? जसा म्हणजे कसा? त्याला कुठलाच, जसा आहे तसा. म्हणजे तो वराह रूपाने असो का नरसिंह रूपाने असो का कृष्ण रूपाने असो. वराह म्हणजे अत्यंत गलिच्छ, नृसिंह म्हणजे त्याच्यापेक्षा जरा बरा, आणि कृष्ण म्हणजे त्याच्यापेक्षा बरा, आणि राम म्हणजे त्याच्यापेक्षा बरा. तो कुठल्याही रूपाने असो तो तद्रूप आहे. तसं मी तद्रूप आहे. सद्रूप चिद्रूप आनंदरूप हा माझा सद्भाव आहे, हा माझा स्वभाव आहे. हा भाव जो आहे, हा भाव जेव्हा आपला अशा रीतीने प्रकट होईल तेव्हा आपला हृदय ग्रंथीचा नाश झाला. हा नाश होण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपलीच आपल्यावर कृपा होणं गरजेची आहे. आपल्यावर जगात कोण कृपा करेल? आपल्यावर कोणी कृपा करत नाही. आपल्यावर कोणी कृपा करायची गरज नाही. आपल्यावर आपणच कृपा करणं गरजेचं आहे. आपण स्वसुखामध्ये प्रवेश करण्यासाठी पहिल्यांदा स्ववरच कृपा करून घेणं गरजेचं आहे. यासाठी शास्त्र आणि सद्गुरू रूपी निमित्त आपल्याला मदत करत आणि आपला प्रवास वेगाने त्या दिशेने होत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्यांच्या चरणी अर्पण करून येथेच पूर्ण करा. पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तु शांती.
बहुधा परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी लोकी भजी जो आदि पुरुखी अखंड